आज आपल्याकडे प्रसाद महाडेश्वर आलेत. त्यांचे कार किंगडम ह्या नावाने ते कार डीलिंग बिझनेसमध्ये आहेत. गेली 24 वर्षांचा त्यांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी कार्सविषयी आपल्याला कार्स कशा घ्यायच्या, कार्स विकतानाची काळजी काय घ्यायची, ह्या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे. हा पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रसाद सर, मला पहिल्यापासून समजून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कुठे गेलं आणि म्हणजे शाळा आणि त्याच्यात तुम्ही कसे होतात? शाळा पहिल्यापासून जर सुरुवात करायची तर माझा जन्म लालबागचा. अरे वा. रंगारी बदक चाळीमध्ये आमचा जन्म झाला माझा. आणि त्याच्यानंतर एकच माझा पहिला वाढदिवस झाला, त्याला आम्ही दादरला शिफ्ट झालो होतो. दादरला शिफ्ट झालो, त्याच्यानंतर दादरमध्ये म्हणजे स्कूलिंग करायची वेळ आली. त्याला आईबाबांनी ठरवलं की चांगल्या नामांकित शाळेत टाकूया, म्हणून एक नामांकित शाळा आमची बालमोहन विद्या मंदिर, शिवाजी पार्क, दादर, मुंबई 28. त्या शाळेतून मी 1ली ते 10वीचं पूर्ण शिक्षण घेतलं. आणि शाळेचे संस्कार एवढे आमच्यावर चांगले झाले की तिथपासून म्हणजे आजही, आज आता वयाच्या या वयात 52व्या वर्षी, माझं आता 52 सुरू आहे, तिथेसुद्धा मला शाळेचा अभिमान आहे. आणि आम्ही शाळेचे मित्रमैत्रिणी सगळे कनेक्टेड आहोत. आम्ही चांगल्या वर्षातून 1-2 पिकनिक करतो. मस्त सगळं एकदम सुंदर चाललं आहे. बालभवनचे विद्यार्थी म्हणजे पण मस्ती मजा केली जास्त की अभ्यास जास्त केला? मग नाही, त्या ॲक्च्युली शाळेचं म्हणजे एक नावाचं वलय होतं की बालमोहनमध्ये म्हणजे मुलं बोर्डातच येणार, पण असं काहीही नाही आहे. माझ्याकडे बघून सांगतो, मी बोर्डात आलेला विद्यार्थी नाही आहे. आणि मी शाळेत असताना खट्याळ होतो, अभ्यासामध्ये सुमार होतो, नाही याच्यातला भाग नाही. पण म्हणजे बालमोहनचं एक ते हे असतं ना की तिथल्या संस्काराने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी आपण खूप परिपक्व होतो. म्हणजे नॉट फक्त ते इतिहास, भूगोल, गणित, इंग्लिश हेच नाही, बाकी ओव्हरऑल आमच्यावर जे आमचे दादासाहेब रेगे आमचे जे हे होते प्रिन्सिपल त्यावेळेचे, त्यांचे एवढे संस्कार आमच्यावर आहेत ना की अजूनही आम्हाला त्यांच्याविषयी रिस्पेक्ट आहे. म्हणजे ते फक्त शाळेतून त्यांनी शिक्षण नाही दिलं की शिक्षण देऊन तुम्ही फक्त एक शिकवलं आणि सोडून दिलं असं नाही. आम्हाला दर सुट्ट्यांच्या आधी दादासाहेब रेगेंचा खास टच असायचा की तुम्ही आता सुट्ट्यांमध्ये काय करा, काय नका करू, हे सगळं सांगणारी एकमेव शाळा बालमोहन विद्या मंदिर असावी. नाहीतर काय, परीक्षा झाली, पेपर दिला, रिझल्ट लागला, मोकळे व्हा. कोण प्रिन्सिपल एवढे हे करतात? पण आम्हाला त्याच्यासाठी सेशन असायची प्रत्येक वर्गांची की त्याच्यामध्ये आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि ते आम्ही वी आर सो लकी की आम्हाला दादासाहेब रेगेंचे आम्हाला आशीर्वाद लाभलेत. आम्ही त्यांना भेटू शकलो, त्यांना बघू शकलो. त्याच्यानंतर बापूसाहेब रेगे आले, मग पुढे आता ते गुरु रेगे वगैरे कोणी आहे असं. मग शाळा तुमची बालमोहन, आणि मग कॉलेज कुठून केलं तुम्ही? कॉलेज मी ॲक्च्युली काय झालं, आमचे बाबा याच्यात होते, MESमध्ये होते, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये. बाबा आमचे ग्रेड 1 ड्रॉप्समॅन होते. अच्छा. ओके. तर त्यांच्या जागेवर मला लागायचं, म्हणून मला आईबाबांनी काय केलं, आर्किटेक्चरमध्ये टाकलं डायरेक्ट की बाबा रिटायर झाले की बाबांच्या जागेवर तुला लागायचं. आणि आमच्याकडे वी आर सो ब्लेस्ड की आमच्याकडे आई, बाबा, मी, आमच्या बहिणी सगळ्यांची ड्रॉइंग चांगली होती. एकापेक्षा एक ड्रॉइंग आमच्याकडे. म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे पण एलिमेंटरी, इंटरमिजिएट ही सर्टिफिकेट आहेत. कॅमलिनचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. बॉम्बे आर्ट्स अँड स्पोर्ट्स एक कॉम्पिटिशन होती, त्याच्यात एज ग्रुप 16मध्ये मी पूर्ण मुंबईत 4था होतो. अरे वा. ते होतं. त्याच्यामुळे मला आर्किटेक्चरमध्ये टाकल्यामुळे ड्रॉइंग तर मला म्हणजे फेवरेट होतंच पहिल्यापासून. हस्ताक्षर माझं म्हणजे जे आपण हँडरायटिंग म्हणतो, ते सुलेखन, ते माझं संपूर्ण शाळेत गाजलेलं आहे. वर्गातही मला मित्र अजून चिडवतात, माझ्या वह्या अपूर्ण असायच्या की ते अक्षर कोरत बसायचो मी. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे ते कोरलेलं अक्षर येत नाही तोपर्यंत मी ते वही पूर्ण नाही करणार. म्हणजे घाईघाईत काहीतरी लिहून टाका नाही. बरं, त्याच्यात खाडाखोड मला चालायची नाही. एका पेजवर एक खाडाखोड आले ना, शेवटच्या लाईनीला शेवटच्या शब्दाला खाडाखोड आली तर मी ते पान फाडायचो. अच्छा. आणि परत लिहायचं. अरे बाप. मग मी मागे राहिलो तरी चालेल, पण माझी वही, आम्हाला दिवाळीच्या याचा अभ्यासाचं हे असायचं, दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यास म्हणून आम्हाला एक व्यवस्थितपणे जो एक प्रकार होता, स्पर्धा असायची त्याच्यात माझा बहुतेक वेळा पहिला दुसरा नंबर असायचा असं. वा. तर खूप छान म्हणजे मजा केली. आणि आत्ता त्या सगळ्या गोष्टी आठवतात की त्यावेळेला त्या गोष्टी जबरदस्तीने केल्या असायच्या, पण त्याचे उपयोग आम्हाला आज होतात. बरोबर. असं आहे ते. मग आर्किटेक्चर तुम्ही कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं पुढे, मग आता म्हटलं त्यालाच कंटिन्युशनमध्ये मी इंटिरियर डेकोरेशन डिझायनिंगचा फुल टाईम 3 इयर्स डिप्लोमा मी साबुसिद्दीक पॉलिटेक्निकमधून केला. भायखळ्याला साबुसिद्दीक पॉलिटेक्निक आहे, तिथे 3 वर्षाचा केला.
ओके. आणि सांगायला म्हणजे एक थोडं थरथरायला होतं किंवा एक हे होतं की मी 91, 92 आणि 93 साली होतो तिथे. 92, 93 आणि 94 साली होतो अच्छा, तिथे. दंगलीचा तो टाइम. दंगलीचा म्हणजे हिंदू मुस्लिम दंगे 92 साली. आणि त्यावेळेला मी कॉलेजमध्ये साबुसिद्धी वर्गामध्ये मी एकमेव मराठी मुलगा. अरे बापरे. एकमेव. पण म्हणजे सांगायला खूप आनंद होतो की म्हणजे मुस्लिम कॉलेज असून मी मराठी मुलगा असून ना कंपाऊंडच्या बाहेर दंगे चालू आहेत, पण कंपाऊंडच्या आतमध्ये आल्यानंतर ना मला कधीही कोणीही काही त्रास दिला नाही. उलट त्या मित्रांपैकी सांगायचे की काय त्रास झाला तर आम्हाला सांग, आमच्याकडे येऊन राहा, आमच्या लोकांपैकी काय असेल तर. असं म्हणजे इतकं सुंदर तो अनुभव. सो 92, 93 आणि 94ला मी ते कंप्लीट केलं. आणि मग इंटिरियर कम्प्लीट केल्यावर मग तुम्ही पुढे? त्याच्यानंतर मी एक चांगल्या नामांकित फर्म्समध्ये असिस्टंट डिझायनर म्हणून लागलो. असिस्टंट आर्किटेक्ट ड्रॉप्समॅनशिप मी केलेली होती, त्याच्यामुळे ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे मला नोकऱ्या पटापट लागत गेल्या होत्या. आणि साईड बाय साईड आणखीन एक सांगायचं तर आमचं आईलोपार्जित. आईलोपार्जित का म्हणतो आपण? वडिलांनीच चालू केलेल्याला वडिलोपार्जित म्हणतो. बरोबर. पण हे आमच्या आईलोपार्जित आमचं एक शॉप होतं, जे आरे सरिता दूध केंद्र वगैरे जे असतात ना, हां हां. ते आमच्याकडे लहानपणापासून आई आमची गेले 45 वर्ष ते चालवत होती. तो तिथे पण मी बसायचो. म्हणजे सकाळी 4:30ला मी उठायचो, दूध केंद्रावर जायचं, तिथे त्या मालाच्या गाड्या यायच्या, त्यांच्याकडून आम्ही ते सगळा तो माल उतरून घ्यायचा आणि 7 वाजेपर्यंत 7:30 पर्यंत ते तिथे, मग घरी यायचं, अंघोळ करायची आणि मग कॉलेजला जायचं. बरोबर. असं होतं. त्यामुळे एक थोडंसं ते टच होतं. मग आता तुम्ही इंटिरियर केलं, आर्किटेक्ट केलं, मग कार बरोबर लव्ह स्टोरी कधी चालू झाली? हां, आता हे परत इंटरेस्टिंग. मी नेहमी लोकांना सांगतो की माझे ना 2 DR आहेत ना, ते एकदम फेवरेट होते. DR फॉर ड्रॉइंग आणि DR फॉर ड्रायव्हिंग. मी म्हणजे आमचे ज्यावेळेला म्हणजे पोर्टफोलिओ असायचे ड्रॉइंगचे, जे कंप्लीट करण्यासाठी पोर्टफोलिओच आम्हाला बनवायला लागायचे. तर दिवसभर टवाळक्या करायच्या, इकडे फिर तिकडे फिर, ते पतंग उडव, सगळं कर. आणि रात्री 10ला येऊन ना मी बोर्डवर सेटल व्हायचो. ड्रॉइंग करताना आम्हाला जे ड्रॉइंग लागायचं सगळं ना, तर रात्री 10 वाजता यायचो, बोर्डवर सेटल व्हायचो. त्यावेळेला कॅसेट प्लेअर होते, नॅशनल पॅनासॉनिकचा आमच्याकडे कॅसेट प्लेअर होता, ऑटो रिव्हर्स. त्याला 2 कॅसेटचे कप्पे असायचे. आजच्या रात्री ज्या कॅसेट ऐकायच्या त्या सगळ्या तिथे आणून ठेवायच्या, त्या कॅसेट त्यात टाकायच्या. रात्री 10 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत मी बोर्डवर असायचो. फुल नाईट अजिबात डोळा न लावता. म्हणजे मध्ये 1 तासाचा, अर्ध्या तासाचा, पाऊण तासाचा पॉवर नॅप सुद्धा कधी घेतलेला नाही. तो घेतला की मग झोपला. हां, कारण एकदा ब्रेक घेतला ना, तो मौसम आपण जो म्हणतो ना, तो एकदा लिंक किंवा आपण तो जो त्या लयमध्ये आपण जर असू ना, ते एकदा तुटलं ना की परत त्यात घुसताना मुश्किल. म्हणजे ते एकदा दोनदा करून बघितलं की जरा थोडे 12-1 वाजले, जर असं 1ला ते डुलकी घेतल्यानंतर 6 वाजलेलेच दिसायचे. मग त्याच्यानंतर मी कधी झोपायचे प्रयत्न नाही केले. आणि ड्रायव्हिंगमध्ये पण माझं तसंच झालं. मी ड्रायव्हिंग म्हणजे आत्ता नुकतीच माझी एक जी स्टोरी सांगेन तुम्हाला. मी आत्ता 1 ऑक्टोबरमध्ये एक गाडी गुजरातला विकली होती आणि ती गाडी माझ्याकडे मुंबईला होती. गुजरात नंबरची गाडी होती. आमच्या सॅटर्डे क्लबच्याच एका संगीता खोपकर म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला एक तो रेफरन्स दिला होता आणि त्यांच्याकडे ती गाडी दाखवायची होती. तर त्यांनी सांगितलं गाडी इकडे घेऊन या, आम्हाला आवडली तर ठेवून घेऊ आणि पैसे घेऊन जा. आणि मी ती गाडी विकताना थोडंसं म्हणजे मुंबईत प्रयत्न केले होते, तर मला ते होत नव्हतं शक्य, कारण गुजरात नंबरची गाडी मुंबईत विकणं खूप मुश्किल आहे. तर म्हटलं चलो नो प्रॉब्लेम, आपण पण जिद्दीवर उतरूया. आणि मी ती गाडी स्वतः मुंबईवरून घेऊन गुजरातला गेलो. गुजरात म्हणजे ते पण पालनपूर, म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर. अच्छा, एकदम वरती गुजरातला. एकदम वरती. म्हणजे अगदी वेळेनुसार आणि अंतरानुसार सांगू तर मी सकाळी 6:30ला दादरवरून गाडी ती स्टार्ट केली. रात्री 12:30ला 18 तासांनी 700 किलोमीटर सलग चालवत मी ती गाडी गुजरातला त्यांच्या घराकडे नेऊन उभी केली. काहीच ब्रेक नाही घेतला? ब्रेक नाही. ब्रेक म्हणजे काय, जो काय खायला वगैरे जे काय जेवण होतं, जेवणासाठी पण आई आमची एवढी काळजी करणारी की आईने ते थेपले वगैरे दिले होते की ते गाडी सोडून कुठे जाऊ नको. तर ते पण गाडी उभी करून गाडीतच बसून ते थेपले खाल्ले आणि वॉशरूमला वगैरे गेलो असेल तेवढ्याच गाडीपुरता उतरलो. बाकी गाडीमध्येही कोणी नाही, एकटा पूर्ण. म्युझिक सतत चालू होतं आणि एकटा. म्हणजे मला ते पॅशन आहे ना, मला गाडीत कोण बाजूला बसलंय नाही बसलंय, झोपलंय, नाही तर कित्येक वेळा लोकांना गातो की गाडी बाजूला कोणी झोपलं तरी त्यांना ते हे होतं, डिस्टर्ब होतं की अरे हा झोपला. मला काही नाही फरक पडत. म्हणजे मी एवढा पॅशनेट आहे. 24 तास आम्ही कधी कधी कोकणातून मुंबईला येताना गाडीचं ट्रॅफिक वगैरे लागलं ना, 24 तास मी गाडी चालवायचो.
सो ते एक पॅशन आहे ना, त्याच्यात दमायला होत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही, काही होत नाही, वेड आहे ते एक. पण मग गाडीवर लव्ह स्टोरी कधी चालू झाली? म्हणजे हे तुम्ही तेच सांगतात की सगळं इंटिरियर लव्ह स्टोरी म्हणजे आता जर परत थोडंसं मागे जावं तर आमचं ते मी म्हटलं ना शॉप, त्या शॉपवर असताना मी 11वीला असताना पहिली गाडी विकली आहे. अरे वा. कॅन यू बिलीव्ह? 11वीला असताना, म्हणजे मला त्याला कदाचित ते माहीत नव्हतं की मला नशीब हे पुढे नेऊन ह्याच्यात मला सेटल करणार आहे म्हणून, पण 11वीला असताना मी ती पहिली गाडी. कोणत्या वर्ष आणि असेल हे? 11वीला म्हणजे साधारण 89ला मी 10वी झालो. 1991 1991ला तुम्ही पहिली गाडी- कार विकली. अरे वा. पहिली कार म्हणजे 91ला. परत मी जर त्याला वयाने म्हटलं तरी 17, 18, 19 वर्षाचा असताना. हां. आणि त्याच्यात मी पैसेही कमवले होते, बाय द वे. 2,500 रुपये कमवले होते अच्छा, तेव्हा 2,500. तेव्हा. मोठी गोष्ट 2,500 आहे. म्हणजे अरे मला त्या 2,500 काय करू आणि काय नको झालं होतं. मोठीच गोष्ट आहे. कारण तेव्हा. समोरच्याने मला सांगितलं होतं जेवढे होतील ना त्याचे तुला 10% मी देईन, आणि ती 25,000 रुपयाला गाडी विकली होती, कळलं. आणि त्याचे मला 2,500 मिळाले ना. मला तो जो एक आनंद मिळाला होता ना, की एक तर छानपैकी. आणि आमच्याकडे घरात पण गाड्या होत्या. माझ्याकडे माझं 1991-92चं लायसन्स आहे माझं. तेव्हापासून कार चालवता येत होती, आणि कारही आमच्याकडे होती. त्याला प्रीमियर पद्मिनी होती, नंतर 1 मिनिट एनी होती, आणि मग तो प्रवास सगळा सुरू झाला होता. पण ती गाडी मी विकली होती. आणि मी आता जर सांगतोय की मी 11वीला विकली आहे म्हणून, तर माझं रेकॉर्ड माझ्या मुलीने जाऊन त्याच्या पुढे जाऊन ब्रेक केलं. अरे. तिने 8वीला असताना पहिली गाडी मर्सिडीज विकली आहे. अच्छा, 8वीमध्ये? 8वीला. तुम्ही एकदमच पॅशनेट आहात गाड्या येस. आणि या गार्गी सगळ्या. म्हणजे माझ्या मुलीचं नाव गार्गी आहे. तिला लहानपणापासून असं खेळण्यांच्या दुकानात जरी कधी सोडलं ना, तर तिने बावली वगैरे कधी उचलली नाही. ती जायची आणि कार घेऊन, ती आपण ते लहान मुलं जसं करतात ना, इकडून फिरव तिकडून फिरव, तशी करायची ती. आणि ती पण साधारण एक 17-18व्या वर्षीच गाडी चालवायला शिकली सुद्धा. म्हणजे 15व्या वर्षी तिने कायनेटिक होंडा वगैरे, आपली जी ही ॲक्टिवा वगैरे असते ना, ती मी चालवायला द्यायचो तिला ना. तर ती, आणि सुरुवातीला असताना मोटरसायकलवर ना ती पुढे बसलेली असताना टँकवर बसायची ती, आणि तिच्या हातात एक्सिलेटरचा कंट्रोल असायचा. मी तिच्या खांद्यावर हात ठेवायचो. ते पहिल्यापासून ते रक्तात आलेलं होतं. आणि 14 की 15 वर्षाची होती. मी तिला कंपाऊंडमध्ये गाडी चालवायला द्यायचो, आणि एकदा पेट्रोल काहीतरी संपलं होतं. म्हणून मी तिला म्हटलं की गार्गी, म्हटलं ही चावी घे, खाली जाऊन गाडी आपल्या गॅरेजमधून काढ, म्हणजे पार्किंगमधून काढ, थांब, मी आलो, आपण पेट्रोल भरून येऊया, आणि हे पैसे पण ठेव. म्हटलं माझ्याकडे, म्हटलं हातात ठेवणे. तिच्याकडे दिले 100 रुपये. म्हटलं खाली जाऊन उभी राहा. आणि वर मला फोन आला घरी. मी फोनवर बोलत राहिलो. 20 मिनिटांनी खाली आलो आणि बघितलं ही कुठे दिसेना. वॉचमॅनला चला, अरे म्हटलं गार्गी किधर गई? हाँ वो गेट के बाहर गई, अभी 10-20 मिनिट हो गया. मोबाईल नाही, काय नाही. मी आपल्या इकडे तिकडे शोधतोय. ही 25 मिनिटांनी आली. म्हणजे मी जायला मुलुंडला राहायचो. मुलुंड वेस्टला जाऊन पेट्रोल भरून ती गाडी घेऊन आली. म्हणजे तिचं गाडीचं म्हणजे भीती आपण जे म्हणतो ना, ते काही नव्हती. रिस्क होती, ऑफकोर्स इट्स अ रिस्क, असं कोणी करू नये. पण ते पहिल्यापासून ते ओव्हर कॉन्फिडन्स होताच ना तो त्याच्यातला, त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आता ही गाडी विकली कशी, हा जर प्रश्न असेल, म्हणजे नक्कीच वाटत असेल ना की अरे 8वीला असताना कशी काय विकू शकतो. तिचं पण आणि तुमचं पण 11वीला असतानाच. मला दोन्ही प्रश्न आहेत की एवढ्या कमी वयात कशी काय विकली तुम्ही लोकांनी गाडी? त्यावेळेला कसं झालं होतं, माझी स्वतःची गाडी होती ना, म्हणजे त्याला असं वाटलं होतं की ह्याचं गाडीचं सर्कल असं. त्या 91-92 साली ना सगळ्यांच्या घराघरात गाड्या नव्हत्याच तेव्हा, बरोबर ना. त्यावेळेला माझ्याकडे यामा RX-100 मोटरसायकल होती, जी सगळ्यांची फेवरेट. म्हणजे यामा RX-100 बाईक असणे प्रत्येकाचं स्वप्न होतं. मी पण ती स्वतः फर्स्ट गिअरला ती अशी विली वगैरे करून चालवायचो. म्हणजे त्याचा टायर असा तो वर उठेल, खाली बसेल आणि मग जाईल. हे सगळे धंदे आम्ही केले. आणि तर त्याला असं वाटलं की ह्याचं सर्कल आहे, तर ह्याच्याकडे कोणतरी असावेत म्हणून. मग त्याने मला ते सांगितलं होतं की प्रसाद, माझी अशी अशी एक गाडी आहे, ती विकायची, कोणाला हवं असेल तर सांगा. आणि त्याने मी पुढे काय बोलण्याआधीच सांगितलं, तुला मी त्याच्यात 4 पैसे कमवून देईन. आणि त्याला हे माहिती होतं, हा दुकानवाला आहे ना, तर ह्याच्याकडे कोणी मोठे कस्टमर येत असतील तर याला हे होतं. किंवा त्याला कदाचित माहिती नाही, माझ्यातला स्पार्क दिसला असेल की हा बाबा थोडासा चंट दिसतोय, तर विकू शकेल म्हणून. आणि मी त्याला नाराज नाही केलं ते. तर ती माझी तशी पहिली गाडी झाली. आणि गार्गीचं सांगू तर मजा काय माहिती आहे का, ती म्हणजे गाडीचं तिला मी कधीच तिला कोणत्याही गाडीचं ना कसलंही नॉलेज दिलं नाही की हे पॉवर बटन आहे, हे बटन आहे, ते बटन आहे. तिला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तिचं ऑब्झर्वेशन प्रॉपर असायचं की त्याच्यात काय चाललंय काय नाही. ही काय करायची माहिती आहे का आयडिया, खाली कंपाऊंडमध्ये खेळली ना की गाड्या आमच्या सगळ्या खाली पार्क असायच्या. आणि माझी स्वतःची मर्सिडीज होती. जवळजवळ 2012 पासून माझ्याकडे मर्सिडीज आहे. तर त्यामुळे मर्सिडीजचं तिला सगळं माहीत असायचं, फंक्शन काय आहे ते.
आणि माझ्याकडे एक मर्सिडीज विकायला आली होती. तर माझी मर्सिडीज पाठी होती आणि ती मर्सिडीज पुढे होती. तर तिला त्यातलं सगळं फंक्शन माहीत होतं. ही काय करायची, दिवस म्हणजे संध्याकाळी सगळं खेळायची वगैरे, आणि गरम झालं ना मग घरात जाऊन कुठे एसी मध्ये बसणार, गाडीत घुसून इंजिन स्टार्ट करून एसी मध्ये मस्तपैकी वारा खात बसायची. मग त्याच्यात पेट्रोल संपते काय नाही. आणि ती काय करायची, एकटी बसली की जरा भाव खायला पाहिजे ना आपण, तू बी अरे तू बी बेट असं करायचे ते. आणि त्याच्यात आमच्या बाजूलाच आमच्यात म्हणजे नेक्स्ट विंगमध्ये एक गुजराती फॅमिली होती. तर त्यांच्यातला एक मुलगा त्याच्यात बसला आणि तिने सनरूफ वगैरे सगळं ओपन करून दाखवलं ना, गे असं, आणि तो बिचारा टेम्प्ट झाला की अरे ये, आणि तिने लगेच सांगितलं मंगताय क्या, डॅडी को बोल ये बेचने के लिए हमारे पास. 8वीला तिने डायरेक्ट झाले, मग त्या काय डॅडी को बोल, देख हम लोग काय तुम लोग के पास ही नाही आहे. म्हणजे मला पण नाही माहिती. आणि ती खेळून आली रात्री घरी वर, आणि मला वाटते पप्पा तुझी मी मर्सिडीज विकून दिली तर. अरे म्हटलं काय बोलते, म्हटलं अरे थांब, ते असं आहे ना, त्याला मी सांगितली आहे आणि तो म्हणजे त्या गाडीत एकदम त्याला इंटरेस्ट आलाय, बघूया आता काय होतं ते. आणि यू वोंट बिलीव, तो घरी जाऊन नाचायला लागला, रडायला लागला, मला ही मर्सिडीज पाहिजे म्हणून. मला दुसऱ्याशी त्याच्या बापाचा फोन आला कि बाबा अरे वो कौन सा गाड़ी तुमने बताया उसको, मेरे को जरा देखने का, दिखाओ मेरे को. मग त्याच्या बाबाबरोबर बसलो आम्ही, त्याला टेस्ट ड्राईव्ह वगैरे मारून आणली. मग आमचा रेट फिक्स झाला आणि ती गाडी विकली. रक्तातच सेल्स, रक्तातच. म्हणजे आणि हे मी तिला कधी सांगितलं नाही की तू हे बोल ते बोल म्हणून, रक्तातच आहे. म्हणजे आम्हाला गाड्या विकण्यासाठी ना लोकांना सगळी फीचर्स दाखवावी लागतात की ह्याच्यात ना एवढ्या एअरबॅग आहेत, ह्याच्यात ना हे स्टिअरिंग वर खाली होतं, मग ह्याच्यात असं आहे. ते सगळे फंक्शन तिने त्याला बाय डिफॉल्ट, म्हणजे तिच्याकडे जे पॉवर पॅक लोडेड येतं म्हणतो ना आपण, तसं आलेलं होतं. आणि तिथे त्या सनरूफ वगैरे सगळं ओपन करून दाखवलं. आणि त्यांची तेवढी कपॅसिटी होती, त्यांच्याकडे ऑलरेडी घरात एंडेवर वगैरे गाड्या होत्या, त्यामुळे तिला तेही माहीत होतं. आणि दॅट क्लिक्ड आउट. असं आहे सगळं. बरं, मग तुम्ही ड्रायव्हिंग वगैरे तुम्हाला आधीपासूनच आवड, RX 100 होती तुमच्याकडे, गाड्या तुमच्या घरात आधीपासून होत्या, ड्रायव्हिंगची आवड. येस. पण मग तुम्ही इंटिरियर केलं, आर्किटेक्ट केलंय, त्याच्यानंतर मग तुम्ही कार डिलिंग कडे कसं काय हां, आता ते परत कसं झालं की 92-93 साली ना कम्प्युटरने नुकतं म्हणजे पावलं ठेवायला सुरुवात केली होती या क्षेत्रामध्ये. कम्प्युटर होते, म्हणजे आमच्या वेळेला जर सांगू ना तर कम्प्युटर म्हणजे मॉनिटर असायचे, ते मोठे टीव्ही सारखे, म्हणजे तो पुढे स्क्रीन एवढी आणि पाठीमागे टीव्ही सारखा एवढा मोठा तो मॉनिटर. पण तसा येत नाही. आणि कलर तर सोडच बाबा, ब्लॅक अँड व्हाईटच आहे. कलर मॉनिटर ज्याच्याकडे तो म्हणजे एकदम श्रीमंतातला श्रीमंत असं, तर ते ब्लॅक अँड व्हाईट. आणि माऊस व्ह्यूज, आणि त्याच्यात म्हणजे व्हर्जन पण म्हणू ना तर ऑटोकॅड हा प्रकार होता. रिलीज 10 होता, म्हणजे त्याच्यात एकदम बेसिक, म्हणजे त्याच्यात लाईन, ग्रीड, स्नॅप, झूम असं करून फक्त ते हे होतं. आणि त्यावेळेला आमचं हाताने ड्रॉइंग होतं सगळं. आणि माझं ड्रॉइंग चांगलं होतं, म्हणजे बाबांच्या आधिपत्याखाली राहून म्हणा किंवा बाबांच्या, माझे ड्रॉइंग कंप्लीट करायला कित्येक वेळा मी MESच्या ऑफिसला बाबांचे जे ऑफिसर आहेत ना त्यांच्याकडे जाऊन बसायचो आणि त्यांच्याकडून ना सगळ्या टिप्स घ्यायचो. मला पहिल्यापासून ना की मी सगळ्यात ग्रेट, माझं ड्रॉइंगचा नंबर 1 आला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय गोष्टी करता येईल ना तर त्या सगळ्या मी ऑप्टेन करायचो की बाबा अनिकेतकडे जर ह्याच्यातलं चांगलं नॉलेज आहे ना, कसं करूया आपण. मी रेंडरिंगचे क्लासेस लावले होते, रेंडरिंग कसं करावं. आजही मी या म्हणजे 52 वर्ष वय जरी माझं झालं तरी मी अजूनही माझ्या स्वतःवरती मला अपडेट राहण्यासाठी मी मेंटॉरिंग किंवा लाईफ कोच, चांगले लाईफ कोचेस आहेत आपल्याकडे उपलब्ध, त्यांच्याकडून मी लाईफ कोचिंग घेतली आहे. म्हणजे त्यांच्याकडून सगळं मेंटॉरिंग वगैरे आपण घेतो की बिझनेसमध्ये कसं आणखी अपग्रेड करता येईल. सो तुम्ही अपग्रेड हे राहायला पाहिजे. काळानुसार तुम्हाला त्या गोष्टी बदलता आल्या पाहिजेत. पण त्याच्यात काय झालं ना, माझं हाताचं ड्रॉइंग होतं ना ते मला जास्त हे होतं. माझं हँडरायटिंग, मी कधीही स्टेन्सिल यूज नाही केली. मी आजही मला असं जर कोरा पेपर दिला आणि त्याच्यावर जर मला लिहायला सांगितलं ना तर माझं अक्षर खाली नाही येणार, वर नाही जाणार, ते लाईनीतच येणार आणि प्रपोर्शनेटच येणार. बरं, सेकंड थिंग, आमच्याकडे बिल्डिंग ड्रॉइंगला असे ते जॉईंट्स आहेत ना, म्हणजे कोन, ते असे असायचे ना, तर माझं असं कधी ओव्हरलॅप नाही झाली ही लाईन किंवा ही लाईन पण ओव्हरलॅप नाही झाली माझी. म्हणजे ते सर सांगायचे की प्रसादचे आहेत ना, म्हणजे याचं आपण काय म्हणतो, भिंगातून जरी चेक केलं तर माझी लाईन ओव्हरलॅप दिसणार नाही. इतकं ॲक्युरसी असे, परफेक्शन मला कायम लागायचं. त्याच्यात पण खाडाखोड आली तर तेही ड्रॉइंग फेकायचं. मग काय झालं की ते ड्रॉइंग करता करताना 8-8, 12-12 तास बसून एक दिवस असं
40-50 तास बसून एक ड्रॉइंग कंप्लीट करायचं आणि मग त्याचं नेऊन क्लायंटसमोर प्रेझेंटेशन करायचं. मग तो सांगणार की अरे ये सोफा ऐसा नहीं, ये सोफा ना ऐसा कर, ये बेड इधर है ना उसको इधर कर, ये इधर कर, वो उधर कर, की परत मला 50 तास ते एकाच ड्रॉइंगवर द्यायचे. आणि अशी ना आता कम्प्युटर इझी येते. अरे एक्झॅक्टली. आता काय झालंय, आता कम्प्युटरच्या समोरच कस्टमरला बसवलं जातं आणि तिथे सगळं रेडीमेड आहे ना, AI वगैरे आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना. सोफ्याची साईज दिली ना 4x6 की अख्खा सोफ्याच्या ना हव्या तेवढ्या पॅटर्न मिळतात, की त्यातली एक पॅटर्न सिलेक्ट करा, तिथे ठेवा. सर किधर चाहिए, इधर चाहिए, इधर चाहिए, उधर चाहिए, ऐसा चाहिए, वैसा चाहिए, हे सगळं होतं. पण तोपर्यंत ना माझे पेशन्स संपले होते की यार नाही प्रसाद आपण हे म्हणजे, आणि पेशन्स एकदा संपले ना की मग त्या क्षेत्रात तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. आपला अंत होतो तिथे की बाबा नाही मला आता ह्याच्या पुढे मी नाही करू शकत. आणि ते कदाचित ना मी जर 2 वर्ष अजून मी ते थोडे स्ट्रेच केले जात. माझ्या वर्गातले म्हणजे मी जे इंटिरियर केलेले, आर्किटेक्चर केलेले माझे जे फ्रेंड्स आहेत आज खूप चांगल्या वरवरच्या लेवलला आहेत, कळलं. आणि त्यांच्या बरोबरीचं म्हणा किंवा त्यांच्यापेक्षा चांगलंच ड्रॉइंग माझं होतं. मी एकदा युनिव्हर्सिटीला पण टॉप केलं आहे बिल्डिंग ड्रॉइंगमध्ये, कळलं. तर एवढं होतं, पण ते माझे पेशन्स तिथे संपले, ती लोक त्याच्यात गेली आणि आज ते त्याच्यात टॉपमध्ये. पण मी माझ्या गाड्यांच्या क्षेत्रात आय एम व्हेरी हॅपी. असं नाही की मी क्षेत्र चुकीचं निवडलंय, नाही क्षेत्र चुकीचं नाही, दोन्ही आवडीची क्षेत्र आहेत ना, त्याच्यामुळे पॅशनेट आहे त्या गोष्टींसाठी. नाही म्हणजे मला फक्त ते समजून घ्यायचं होतं की त्या फील्डमधून इथे कसे आलात तुम्ही मुळात, हे मला महत्त्वाचा तो प्रश्न होता. हां, मग परत तेच म्हटलं की म्हणजे त्याच्यात तिथे माझं म्हणजे मॉरल डाऊन व्हायला लागलं थोडं, की बाबा नाही आता ह्याच्यात आपण रमत नाही. मग आता काहीतरी करायला पाहिजे. मग मी तिथून स्विच झालो की आता मग दुसरं आपलं आवडीचं क्षेत्र कोणतं. मग मी पेपरात ॲडव्हर्टाईज वगैरे बघायला लागलो. मग चांगल्या एका नामांकित कंपनीची साई सर्व्हिस, अगदी म्हणजे कोणाला सांगायला काय हे नाही, साई सर्व्हिस मारुतीचा नंबर 1 डीलर, आणि त्यांची ॲडव्हर्टाईज होती त्यावेळेला. कधी सांगतोय 99 वगैरे साल असेल अंदाजे, 99-2000 साल असेल, की आम्हाला एक्झिक्युटिव्ज हवेत आणि ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि ज्यांना गाडी चालवता येते त्यांना डायरेक्ट एंट्री म्हणजे नोकरीच, कळलं का, असं होतं. तर मी गेलो तिथे इंटरव्ह्यूला आणि ऑफकोर्स इंटरव्ह्यूला गेलो आणि लगेच पासच झालो. मग त्याच्यात रमायला लागलो मी की चला छान गाड्या, चांगलं हे मिळतंय. आणि त्याच्यात कसं म्हणजे ज्याच्यात आपल्याला आनंद मिळतो तिथे काम करायला चांगलं वाटायचं. आणि तिथे पण माझा सेल चांगला असायचा, की म्हणजे आपण म्हणतो ना कोणी कस्टमर आलं तर माझ्याकडे जर आले तर त्याला म्हणजे व्यवस्थित सॅटिस्फाय करूनच सोडायचो मी. मग त्याच्यात एकदा 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाली. मग त्याच्यानंतर मी चांगल्या शोरूम्समध्ये शोरूम मॅनेजर म्हणून कामं केली. मग तिथे लाईन सगळी शिकलो की आपण म्हणजे कसं करायला पाहिजे, इथे कसं कामकाज चालतं. म्हणजे एका शोरूमला तर मी मॅनेजर होतो, तिथे तर मी प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटला मी जबाबदार होतो. अच्छा, कळलं. आणि मला कित्येक कंपन्यांमध्ये ना पगाराचे दुप्पट-तिप्पट इन्सेंटिव्ह मिळायचे. म्हणजे चांगल्या कंपन्यांमध्ये पगारापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट इन्सेंटिव्ह. कारण सेलचं मला जे टार्गेट दिलं जायचं ना त्या टार्गेटच्या वरच असायचो मी. त्यामुळे लॉस हे व्हायचं ना की माझं टार्गेट लगेच परत पुढच्या महिन्यात म्हणजे वाढवून घ्यायचे ते, पण परत मी ते अचीव करायचो. त्यामुळे पैसा ना चांगला यायला, आणि पैसा एकदा चांगला यायला लागला की पाठी वळून बघायची काही गरज नव्हती ना. आणि मग एका क्षणी असं झालं की म्हणजे तिथे आता माझ्या बायकोचा रोल आला की मी नोकऱ्या करत होतो आणि मी चांगल्या डिमांड पोझिशनमध्ये होतो. म्हणजे चांगली जी मोठमोठी शोरूम्स होती ना त्यांना माहिती असेल की अरे हा प्रसाद सारखी पेमेंट घेऊन येतोय, सारखी बुकिंग घेऊन येतो, सारखं हा याचं सेल्स चांगलं आहे आणि बोलणं चालणं चांगलं आहे, तर प्रसाद मेरे कंपनी में आ जा, मेरे पास काम कर, अच्छा तेरे को उधर सॅलरी आहे ना उससे मैं बढ़ा के देता हूँ. मग ते मला कळायला लागलं की आपलं ना काहीतरी कुठेतरी एक अचीव केलं आहे, काहीतरी आपलं म्हणजे स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. आणि आपण म्हटलं हे करूया. तर त्यावेळेला मग बायकोने मला काही सांगितलं की आपण एक काम करूया प्रसाद, आता आपण खूप नॉलेज घेतलं आहे, आता आपण कंपनीला 2 लाख रुपये कमवून द्यायचे आणि त्यातले 50,000 रुपये आपल्याला आणायचे. कळलं. मग का नाही ते 2 लाख एकटेच आपल्याला. तर आणि त्यावेळेला माझा EMI वगैरे सगळं सुरू होतं. मला मुलगी लहान होती, 1च वर्षाची वगैरे होती. मुलगी पण नव्हतीच मला वाटतं, त्याच्या आधीची थोडीशी गोष्ट, 2002-03 सालची गोष्ट असेल. मग तिने सांगितलं की आपण एक काम करू ना, आपण आपला बिझनेस स्टार्ट करूया. म्हटलं आणि नाही चाललं तर. मग तेव्हा तिने सांगितलं की मी ना 3 पगार आपले लागतील एवढी आपण मिळकत जमा करून ठेवली आहे. 3 पगार म्हणजे जर 3 महिन्यापर्यंत आपलं काही नाही झालं ना
तर तू 4थ्या महिन्यात परत जॉब जॉईन कर आणि तुला पगार सुरू होईल आणि आपण परत त्याच ट्रॅकवर सुरू होऊ. तर मी ते बरेच महिने ऐकत नव्हतो की नाही नाही नाही, माझी ती डेअरिंग नव्हती माझ्यात ना. मी काम करण्यामध्ये पॅशनेट आहे, पण जे डेअरिंग म्हणजे पाठीमागून जी गोळी मारायला लागते ना किंवा जो तो दम लागतो ना, तो माझ्यात नव्हता. ते माझ्या रॉकेटमध्ये तिने जे इंधन त्यावेळेला भरलं आणि एका वेळेला ना म्हणजे मी सकाळी असं पूर्ण तयार झालो, टाय बी घालून बॅग घेऊन, आणि माझ्या अपॉइंटमेंट्स पण घेतल्या मी एका कंपनीकडून. आम्हाला अपॉइंटमेंट्स मिळायच्या दिवसभरात, आम्हाला 3 अपॉइंटमेंट्स मिळायच्या की तुम्ही ह्या 3 क्लायंट्सना घ्या. त्या अपॉइंटमेंट्स पण घेतल्या आणि बायकोने मला तेव्हा सांगितलं, अजूनही सांगते, नोकरी सोड, आपण करूया. आणि त्या दिवशी ती ट्रिगर झालं. म्हटलं चल, सोडली. आणि मी तिथेच परत कंपनीला फोन केला आणि सांगितलं, म्हटलं सर, आय एम डिस्कंटिन्यूइंग माय सर्व्हिसेस, आय एम सॉरी, आय एम नॉट कमिंग फ्रॉम टुडे. अरे तो बॉस आमचा वेडा झाला. त्याने लगेच मला बोलवून घेतलं की म्हणतो तू ये पहिलं ऑफिसला, तुला काय पगार कमी पडतो, इन्सेंटिव्ह कमी पडतात. मी पण मी त्याला स्टार परफॉर्मर होतो चांगला, आणि एक एक्झिक्युटिव्ह एवढा जर चांगला चालला तर कंपनीचा पण लॉस आहे ना. पण नाही, म्हटलं आता चंगुलमध्ये आलं, म्हटलं यायचं नाही, आणि म्हटलं आपण करूया. आणि देवाच्या कृपेने आजही ते 3 पगार आमचे बॅलन्स आहेत, ते कधी वापरावे लागले. अरे वा. आणि तिथून जी ती जर्नी स्टार्ट झाली, म्हणजे आपण म्हणतो ना की एम्प्लॉईचा एंटरप्रेनर झालो, त्याचं श्रेय ते बायकोला जातं. तिने त्यावेळेला जे ते रॉकेटमध्ये जे इंधन भरून ठेवले ते आजही चालू आहे. आणि आता मला असं वाटतं की अरे मी थोडी 2 वर्ष लेट केली, त्याच्या आधी जर सुरू झालं असं तर आणखी छान झालं असं. पण आहे, तिची डेअरिंग असायची आणि माझं एक्झिक्युशन असायचं. तेव्हा तुम्ही 2003-04 हे सुरू केलं स्वतःचा हो बिझनेस? हो हो. ओके. 4 म्हणजे आता मला वाटतं 21 वर्ष वगैरे झाली त्या गोष्टीला. हो हो. मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही चालू केलेलं, मग त्यावेळेला तुम्हाला मार्केट नॉलेज होतं, कारण तुम्ही त्याच इंडस्ट्रीमध्ये 2-3 वर्ष काढलेली, करेक्ट, नॉलेज होतं. पण मग मोठी डिफिकल्टी कधी आली? म्हणजे तुम्ही म्हणाल की 3 पगार तर तुमचे अजून पण आहेत शिल्लक. हो हो. पण म्हणजे ते वापरावे कधी लागले ना, वापरा कधी लागले नाहीत, ते अजूनही तुमच्याकडे तो बॅकअप आहे. बरोबर. पण ह्याच्यात डिफिकल्टी सुरुवातीला असंच नाही की धंदा तर लगेच फ्लोट व्हायला लागतो. नक्कीच नक्कीच. तेव्हा काय डिफिकल्टी तुम्ही बघितली? डिफिकल्टी म्हणजे हे ना की एक तिथे अंदाज आमचा हा चुकला की माझ्या हातात असलेले कस्टमर तर मला कन्वर्ट करता आले, पण पुढे काय? बरोबर. कळलं? पुढे मला नवीन कस्टमर कुठे मिळणार? कारण मी तेवढा काय एवढा मोठा एस्टॅब्लिश्ड नव्हतो. कळलं? पण मग तिथे मला कळलं की बाबा आपण हे काहीतरी गडबड करून ठेवले. पण काय झालं, परत ते 3 पगार होते आणि हे जे माझ्या हातात असलेले कस्टमर, आणि मी कंपनीकडून कधी चोरी नाही केली. म्हणजे तुम्हाला वाटेल की कंपनीचेच कस्टमर आपले, नेव्हर. माझे चांगले कस्टमरबरोबर रॅपो होते. मी आत्तापर्यंत एकच गोष्टीवर इथपर्यंत पुढे आलो ना, मिळेल तो माणूस मी जोडत गेलो, कायम जोडत गेलो. आणि आमची ज्या दिवशी मी कंपनी सोडली त्या दिवशी कंपनीला सिम कार्ड देऊन टाकलं. कंपनीचाच फोन नंबर होता ना, त्यामुळे मला कस्टमरचे फोन येण्याचा पण प्रश्न नव्हता. पण मला त्या लाईनमध्ये समजून चुकलं होतं की आपण कोणाला कशा सर्व्हिस देऊ शकतो आणि काय करू शकतो. मग तिथून जसे ते पहिले कस्टमरचा लॉट माझा कंप्लीट झाला, त्याच्यातून पण 4 पैसे परत मिळाले. पण नंतर दुष्काळ परत. मग मला कळलं की नाही बाबा, आता आपल्याला हातपाय जोरदार हलवायला पाहिजेत. मग काही आपण नवीन टेक्निक्स हे केल्या. म्हणजे थोडे काही जुने जे रिलेशन्स होते, काही शोरूम बरोबर रिलेशन्स होते, त्यांना थोडं हलवलं. मग त्यांच्याकडून प्रयत्न केले की मग, आणि तेव्हा आणखीन एक गोष्ट मला काय कळली माहिती आहे, ज्या एरियामध्ये ना दुनिया काम नाही करत ना, त्या एरियात तुम्ही काम करा, मग लोक तुम्हाला शोधत येणार. कळलं? नाही कळलं? आपण गाड्या तर सगळेच विकायला बसलेत ना मार्केटमध्ये. पण आता बरं, डिफिकल्टी म्हणजे काही लोकांची लोन होत नाहीत, काही लोकांच्या सेकंड हँड गाड्या विकल्या जात नाहीत. कळलं? आणि काही लोकांच्या म्हणजे डाऊन पेमेंट कमी असतं. असे 3-4 प्रकार असतात ना. तर मी त्यावेळेला मग यूज कारमध्ये घुसलो. म्हटलं यूज कारमध्ये 4 पैसे चांगले, आणि यूज कारला ना लिमिट नाही आहे. मी जर अनिकेतकडून एक गाडी आणली 1.5 लाखाला, आणि माझे त्याला एवढी कपॅसिटी नव्हती की मी स्वतः गाड्या इन्व्हेस्ट करेन. इन्व्हेस्ट करणं म्हणजे एखादा गाडी विकायला निघाला की त्याच्याकडची ती गाडी घ्यायची, आपल्याकडे आणायची, विकायला ठेवायची, आणि आपल्याला पाहिजे त्या रेटला विकायची. त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तर ते नव्हतं. तर बाकी माझ्याकडे म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये चांगले दिग्गज लोक माझ्या चांगल्या ओळखीच्यातले होते. त्यांनी मला त्याला बऱ्यापैकी सपोर्ट केला की ते सांगायचे की प्रसाद गाडी घेऊन जा. म्हणजे मी अक्षरशः जायचो आणि असं बघायचो, हां ये मेरे को ये गाडी चाहिए. म्हणजे अगदी मर्सिडीजवर मी बोट ठेवलं ना, तर मला कधी कोणी नाही म्हटलं नाही. की त्यांना ना हे माहीत होतं की हा घेऊन जाईल, एकतर विकून पैसे आणून देईल, नाही जर तर गाडीच्या गाडी तरी रिटर्न देईल, किंवा गाडीतले पार्ट बदलणार नाही, काय करणार. कालाकांडी हा कधी ना माझ्या डोक्यातला विषयच नाही.
बरोबर. म्हणजे वाकडा मार्ग हा मी कधीच नाही विचार केला. म्हणजे आजही नवीन आता कोणते या लाईनीत येणारे असतील तर त्यांना पण तोच माझ्याकडचा म्हणजे सल्ला असेल, तुम्ही शॉर्टकट मारू नका. कळलं? तर त्याच्यामुळे ना मी एक ट्रस्ट फॅक्टर जो निर्माण केला लोकांमध्ये, डीलरमध्ये, आजही माझ्याकडे ना 20-20, 25-25 वर्षापूर्वीचे जे डीलर्स ज्यांच्याबरोबर मी व्यवसाय सुरू केला होता मी वर येण्यासाठी, त्यांच्यावर आजही माझे रिलेशन चांगले आहेत. कळलं? असं म्हणजे अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर JMD म्हणजे जय माता दी ग्रुप, त्याचे ओनर गुल्लूभाई म्हणून. कळलं? त्यांच्याबरोबर मी रिलेशन स्टार्ट जे झाले ते आजही माझे त्यांच्याबरोबर. 25 वर्षाचं रिलेशन तुमचे एखाद्यावर टिकू शकतात ना, तर ते तुमचे रेप्युटेशन आणि तुम्ही प्रामाणिकपणा असेल तरच टिकणार. नक्की. नाही तर तुम्ही 2-4 वर्षात तुमचे सगळे रिलेशन संपून जातात. असं आहे. मला त्यावेळेला त्या लोकांनी खूप हेल्प केली की गाड्या द्यायचे माझ्याकडे. बरं, मग मी आयडिया परत काय करतो ना, त्यांच्याकडे ज्या गाड्या विकल्या जात नाहीत ना त्या गाड्यांवर जाऊन बोट ठेवतो की ये गाड्या. हां, म्हणजे त्यावेळेला ना फिएट पॅलिओ, ओपेल कोर्सा, त्याच्यानंतर असे म्हणजे ऑड गाड्या ज्या असायच्या ना, ज्या दुनियेला विकायला त्रास व्हायचा ना, त्या मी नाचत जाऊन घेऊन यायचो आणि विकून टाकायचो 2-4 दिवसात. अच्छा. म्हणजे तो तर माझा फोर्टे झाला. म्हणजे नंतर तर माझं नाव असं झालं ना की अरे पॅलिओ किसका नाही बिक रहा ना, प्रसाद को बोला वो बेच के देगा. आणि मी किती म्हणजे शेकडो पॅलिओ वगैरे विकले असते. मला ते विचारायचे की अरे कसं आहे. म्हटलं ते नाही सांगणार आता मी. म्हटलं ते सांगितलं तर तुम्हीच विकाल ना. आणि मग त्याच्यातून मी पैसे 4 चांगले कमवायला सुरुवात केली होती. असं होतं. मग त्याच्यानंतर एक तर गोष्ट अशी झाली होती ना की श्रीजी म्हणून एक ग्रुप आहे, त्यांच्या ना नॅनो गाड्या विकायच्या होत्या आणि त्यांच्याकडे नॅनो अचानक बंद झाल्या. एकाच दिवशी बंद झाल्या आणि त्याच्यानंतर मग आता त्या गाड्या उरल्यात त्या करणार काय, शोरूममधून कोण घ्यायला तयार नाही. मग त्यांना कोणीतरी माझं नाव सुचवलं की यू कॅन कॉल कार किंगडम अँड प्रसाद महाडेश्वर, ही विल हेल्प यू आउट इन दॅट. तर त्या डायरेक्ट ना श्रीजीच्या ओनरचा फोन आला मला की प्रसाद आके मिलो मेरे को एक बार. मग गेलो. म्हटलं क्या है. म्हणतो मेरे पास ना एक तकरीबन 35-40 नॅनो बच्ची है, मैं बेच नहीं पा रहा हूँ, तो आप क्या हेल्प कर सकते हो. मग मी त्यांना सगळं विचारून घेतलं की माझं टर्म्स अँड माझे प्रॉफिट शेअरिंग काय असेल हे ते वगैरे सगळं. आणि ना यू वोंट बिलीव्ह मी त्या टेबलवर बसल्या ना माझ्या डोक्यात ते फटाफट ती चक्र फिरवली मी की आपण ह्या कशा विकू शकतो म्हणून. आणि जे त्यांना तिथे नाही करता आलं ना, मी सांगू साधारण एक महिन्याभरामध्ये मी त्या 35-40 नॅनो विकल्या. म्हणजे जेव्हा शेवटची नॅनो विकल्यानंतर त्याने मला बोललं, म्हणतो प्रसाद हम लोग का इतना बड़ा शोरूम है, इतना सब है, सेटअप है, हम लोग नहीं बेच पाया ये गाड़ी, तुमने महीने भर में कैसा बेचा. म्हटलं सर वो मेरे पास है. मग ते झालं. त्याच्यानंतर मग एका त्याच कंपनीच्या ना फोर्डच्या गाड्या राहिल्या होत्या. फोर्डची ना फिगो म्हणून एक गाडी होती. फिगोचं प्रोडक्शन अचानक बंद केलं. मग त्या गाड्या त्यांच्याकडे राहिल्या. त्या काहीतरी ना 17 गाड्या होत्या. त्या पण अशाच. आता एकदा टेक्निक मिळालं आपल्याला की त्या टेक्निकने मी त्या 17 परत ह्या विकून टाकल्या, फिगो विकल्या. मग तो ना एक नवीन आपण जसं म्हणतो ना की चांगली अचिव्हमेंट केली की कॉन्फिडन्स बिल्ड होतो ना आपला. आणि त्याच्यातून ते हळूहळू पुढे गेलं. आणि 4 पैसे चांगले मिळत गेले की तुम्हाला म्हणजे त्याच्यात हुरूप आणि की चांगला येतो ना. पैसाच मोटिवेशन आहे. आणि प्रामाणिकपणाचं असं मला रात्री झोप येते व्यवस्थित. मी कधीच कोणाला म्हणजे माझं तत्व जर सांगू ना, कायमचं मी पहिली कार जी विकली तिथपासून आजपर्यंत जी मी कार सेकंड हँड जर विकत असेल ना, मी त्याच्यात 2 तत्व ठेवली आहेत. एक तर ही गाडी मी मला स्वतःला वापरू शकतो का. मला जर आतून उत्तर आलं ना प्रसाद नाही आपण ही गाडी आपल्याला नाही वापरू शकत, मी ती गाडी विकणार नाही. कळलं. जर मला आलं उत्तर की प्रसाद आपण ही गाडी आपल्याला वापरू शकतो तर मी ती वापरेन. बरं, ज्या सेकंड हँड गाड्यांमध्ये मी साधारण 32 वर्ष तर माझ्या ड्रायव्हिंग लायसन्सला झालीत आणि क्षेत्रामध्ये मला 24 वर्ष झाली आहेत. त्या 24 वर्षांमध्ये जे काय नॉलेज मी सगळं गाड्यांमधलं जमा केलं ना, तर मी गाडीकडे जर गेलो म्हणजे आता एखादी ही जर गाडी असेल अशी आणि ह्या गाडीच्या भोवती मी जर का गेलो ना, मी लोकांना नेहमी सांगतो की मी गाडी भोवती जर जाऊन उभा राहिलो ना तर गाडी माझ्यावर बोलायला लागते की माझ्यावर काय काय कांड झाली आहेत. मला डोळ्यावर पट्टी बांधून ना, रेकॉर्डवर आहे, मला डोळ्यावर पट्टी बांधून जर सांगितलं गाडी चेक कर तर मी गाडी डोळ्यावर पट्टी बांधून चेक करून सांगू शकतो ही गाडी कुठे ॲक्सिडेंटल आहे. एवढं मी त्याच्यामध्ये नॉलेज गेन केलं.
त्याच्यामुळे ते मला कळायचं की मग इथे उभं राहिलं ना असं की एक फेरी मारली की सगळं कळायचं. आणि नंतर तुम्हाला जर ते नॉलेज असेल ना तर त्या नॉलेजमधून तुम्हाला त्या गोष्टी कळतात. आणि मी आजपर्यंत कधीही चेसिस चेंज झालेल्या गाड्या, त्याच्यानंतर पिलर चेंज केलेल्या गाड्या, पिलर लागलेल्या गाड्या, ॲप्रन लागलेल्या गाड्या, मेजर ॲक्सिडेंटल गाड्या किंवा ज्याच्यामध्ये कोणी व्यक्ती मृत पावली आहे अशा गाड्यांना मी कधीही ना घेणं तर सोड, मी बघायला जात नाही. आणि आज माझं ते नाव पण मार्केटमध्ये आहे. मला गाड्या सजेस्ट करताना लोक पण तसा सजेस्ट करतात की मला जर अनिकेतने सांगितले की प्रसाद ही एक गाडी विकायची आणि ती गाडी तिथे गेल्यानंतर जर मला कळलं की गाडीचं ॲक्सिडेंट, मी त्या अनिकेतला शिव्या घालणार, तुला माहिती आहे मी ह्या गाड्या घेत ना, तू कशाला बोलवलं. आणि अनिकेतने फसवायचे प्रयत्न केले तर गाडी माझ्यावर बोलायला लागणार, त्याच्यात मला कळणार आहे ना. खूप इझी मेथड आहेत समजण्याच्या. आणि म्हणजे कारण मला जी गाडी मी घेणार आहे ती कोणाला तरी विकणार आहे, त्याच्यातून मला 4 पैसे मिळणार आहेत. मग मला 4 पैसे मिळताना मी अनिकेतचे हाय कशाला घेऊ ना. बरोबर. मला त्याला दुःख द्यायचं नाही आहे, मला त्याला प्लेजर द्यायचं, त्याला आनंद द्यायचा. आनंदासाठी त्याने ती गाडी घेतली आहे ना. आणि मला समजत असतं की ही गाडी चुकीची आहे प्रसाद, नको आत घालू. मी आज सांगू, आमच्या क्षेत्रामध्ये ना एक ग्रे क्षेत्र एक आमच्याकडे ॲक्सिडेंटल गाड्यांचं. ह्या ज्या मेजर रोडवरती ॲक्सिडेंट वगैरे होतात ना, ज्याच्यात 3-3, 4-4 माणसं मरतात, काय होतात, तर त्या गाड्या ज्या अशा वाकड्या तिकड्या झालेल्या असतात ना, त्या गाड्या सेलिंगचं पण एक मार्केट आहे. कळलं. त्या गाड्या घेतल्या जातात, ती अख्ख्या गाडीला नवीन चेसिस टाकली जाते. कळलं. काही उलटे सुलटे प्रकारही होतात, ऐकून आहेत मला. आणि त्याच्यानंतर ना त्या एका गाडीमध्ये मी जी प्रामाणिकपणे जी गाडी विकतोय ना, त्याच्या मला तिप्पट ते चौपट प्रॉफिट एका गाडीत मिळू शकतो. कळलं. पण मला रात्री झोपच नाही येणार की मी ही गाडी अनिकेतला दिली आहे. मग बाबा मला डोक्यातच नाही येत की बाबा त्याला दिली आहे, काय होईल त्या गाडीचं, काय नाही होईल. पण त्या गाडीमध्ये 4 जणांचे प्राण गेले त्या. मग मी त्या क्षेत्रात कधीच वळलो नाही आणि मी ते कधी काम करणार पण नाही, करूही नाही. जे कोण होतं करू असतील त्यांनी त्या गोष्टीत पडू नये. चांगले प्रामाणिकपणे जर 4 गाड्या जर चांगल्या आपण विकल्या ना, 4च्या 16 होतील आणि होणार. जसं मी म्हटलं की सेकंड हँड गाडी विकताना मी माझ्या कार किंगडमच्या लेटर हेडवर लिहून देऊ शकतो की मी दिलेली गाडी जर ॲक्सिडेंटल असेल तर तुम्ही ज्या पैशाला ती गाडी माझ्याकडून घेतली आहे ना, तेवढे अख्खे पैसे तुम्हाला मी परत देईन. वर 25,000 रुपये मी तुम्हाला कॉम्पन्सेशन देईन. रेकॉर्डवर सांगतोय. अच्छा, तुम्ही लिहून देता ते? लिहून देऊ शकतो. आणि आजपर्यंत एकालाही 25,000 द्यावे लागलेले नाही. कळलं. आणि मेजर ॲक्सिडेंटल म्हणतो म्हणजे बघ, थोडासा दरवाजा आपटलाय, बंपर तुटलाय, हे त्याला ॲक्सिडेंटल नाही. मुंबईत होतच राहतं. मुंबईत म्हणजे आता अचानक ब्रेक मारला, मोटरसायकलवाला येऊन घुसतो, बंपर तुटतं. आणि बंपर आताचे ते सगळे प्लॅस्टिक आहेत. दरवाजा चेपला, आणि ह्याला ॲक्सिडेंटला आम्ही ॲक्सिडेंटल म्हणतो ना, ते 3 प्रकार. एक म्हणजे त्याचे पिलर्स, गाडी असते ना त्या गाडीचे असे पिलर्स असतात ना, एक पहिला फ्रंट पिलर असतो, नंतर मिडल पिलर असतो आणि शेवटचा लास्ट पिलर असतो. तर पिलर लागलेली गाडी, पिलर लागतो कधी माहिती आहे, ज्या वेळेला गाडी कुठच्या तरी खाली जाते, म्हणजे एखाद्या कंटेनरच्या खाली घुसली तर तुमचा पिलर चेपणार. त्याच्यानंतर गाडी पलटी झाली तर तुमचा पिलर चेपणार. म्हणजे ते झाले प्रकार. त्याच्यानंतर ॲप्रन लागले. ॲप्रन म्हणजे ना, आता मी एक गाडी आणली पाहिजे ती दाखवायला तुम्हाला, की ती गाडीचं इंजिन उघडलं ना, म्हणजे आपण बॉनेट उघडलं ना, की ज्याच्यामध्ये ते शॉक अब्सर्व्हर्स लागतात ना, तो जो पोर्शन असतो ना त्याला ॲप्रन म्हणतात. जो ॲप्रनपर्यंत मार कधी येतो, ज्याला गाडी पुढून पूर्ण घुसली आहे, जोरात घुसली आहे, मग त्याचं ना इंजिनचं अलाइनमेंट जातं आणि ती गाडी लाईफ टाईम तुमची अलाइन होत नाही. मग त्याला ॲप्रन तुटणं म्हणतं. आणि एक चेसी तुटलेल्या गाड्या, ह्याला आम्ही म्हणतो. ह्या गाड्या आम्ही कधीच नाही घेत. छोटं मोठं जर असेल त्याच्यात तर आम्ही त्या करून देतो. पण शांतीने धंदा केला ना, मी आज इतके वर्ष तो व्यवस्थितपणे मार्केटमध्ये टिकून आहे ना, माझ्या मोबाईलमध्ये आता 4,500 तरी कॉन्टॅक्ट्स असतील. कोणताही एक रँडम नंबर शोधून काढ आणि त्यांना फोन करून विचार की बाबा प्रसादकडून गाडी घेतली आहे, कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स. म्हणजे माझ्याकडे आज ना 3-3, 4-4 वेळा रिपीट बायर आहेत की अनिकेतने एक गाडी घेतली, 3 वर्ष वापरली, परत ती मी घेतली, परत तिने 3 वर्ष नवीन घेतली, परत 3 वर्षाने नवीन घेतली. असे रिपीट बाहेर आहेत. मला लोकांपर्यंत जावं, लोक माझ्याकडे शोधत येतात. कारण सर्व्हिस तुम्ही ती द्या. लोकांना पैसा खर्च करायला तयार आहेत, पण त्यांना तुम्ही एक प्रामाणिकपणा दाखवा, त्यांना ट्रान्सपरन्सी दाखवा. पैसे तुम्ही 4 कमवा, व्यवस्थित कमवा, पण ते ट्रान्सपरन्सी ठेवा. लोक येतात तुम्हाला शोधत. तुम्ही नॅनो गाडीपासून मर्सिडीज, BMW,
ऑडी सगळ्याच विकल्यात तुम्ही. बरोबर. टोटल किती गाड्या विकल्यात आतापर्यंत? 2800च्या वर. 2800 गाड्या तुम्ही विकल्यात. 2800 गाड्यांच्या वर विकल्यात मी. खूप मोठा आकडा आहे. खूप मोठा आकडा आहे. येस. आज पाठीवळून पण त्याला 24 वर्ष लागली आहेत. मेहनत आहे, अर्थात तुमची मेहनत आहे, प्रश्नच नाही. आणि 24 वर्षामध्ये नॅनो वगैरे त्या विकल्या, पण माझी जी हायेस्ट गाडी मी 1,32,00,000 रुपयाची विकली आहे. कोणती गाडी? BMW X5. अच्छा, BMW 40M स्पोर्ट्स. ती 1,32,00,000 रुपयाची गाडी आहे. ती गाडी विकायला मला 23 वर्ष लागली. एवढा मोठा प्रवास हां. केला, मग ती विकली गेली. बरं. कसं ते तुम्ही ग्रॅज्युअलीच वर जाऊ शकता. तुम्ही क्षेत्रात नवीन आलात आणि एकदम तुम्ही ही विकाल असं नाही होत. लोकांना तुम्हाला त्या पोचायला, जसं ते हिमालयाच्या त्या शिखरावर पोचायला तुम्हाला ते बेस कॅम्प एक एकच पार करतच वर जाणार ना. असं डायरेक्ट रॉकेटने नाहीच जाता येत. तो शॉर्टकट आहे ना, तो रिस्की आहे. तो तुम्ही असं वर जाणार, मध्ये काय तुटलं की खाली पडणार. आम्ही ते व्यवस्थित सगळं गेलेलं असं. पण ती म्हणजे जर्नी आहे ती अक्षरशः. 25,000ची मिनिमम कार मी विकलेली आहे. मारुती 800. अच्छा, 25,000ची. 25,000 ते 1,32,00,000 ही रेंज आहे. आणि त्याच्यामध्ये नॅनो, सँट्रो, स्विफ्ट, सिटी, स्कोडा 2, कॅमरी, पजेरो, ऑडी, BMW, मर्सिडीज. ते माझं सिक्वेन्स पण पार्ट आहे असं. जबरदस्त. तुम्ही 25,000पासून 1,32,00,000 विकली. मला हा नेहमी प्रश्न पडतो, मी पण एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. येस. जेव्हा आपण ह्या लक्झरी सेगमेंटमध्ये जातो, 1,32,00,000 ज्याला तुम्ही विकली, तो क्लायंट पण तसाच असेल, मोठा, टफ असतो, टफेस्ट असतो, टफेस्ट. तिथे कसा माइंडसेट लागतो? तिथे माझा म्हणतोय की कस्टमर तुमचा त्या कस्टमरच्या माइंडसेटला कसं आपण हे करून सेल करू शकतो? जितक्या गाड्या महाग ना, तितका कस्टमर ना तितका हुशार. आज 2.5-3 करोडची जर गाडी विकायची आहे ना, इट्स नॉट अ जोक नाही आहे तो. कारण त्याला ना त्या क्षेत्रातलं सगळं माहिती आहे, त्याला सगळं नॉलेज असतं. तुम्ही कोणत्या एरियात पैसे म्हणा, तो कस्टमर म्हणतो गाडीचे इन्शुरन्स मी करणार, तो म्हणतो गाडीचं लोन मी करणार, RTO तर शोरूमच करणार. अरे तर मग मी काय करणार? तुम्ही कशात कमवणार? कारण गाडी कमवण्यामध्ये ना 4 प्रकारचे इन्कम आहेत. तोंडावर सांगतो मी. एक, तुम्हाला गाडी विकली ना, तर मी कस्टमरच्या खिशातून हात घालून 1 रुपया नाही काढत. आम्हाला ना शोरूम सपोर्ट करतं. तुम्ही ज्या पण मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचे ऑथोराइज शोरूम आहेत ना, त्या सगळ्या शोरूमबरोबर आमचे टायअप्स आहेत. ओके. आम्ही त्यांना DSA म्हटलं जातं मार्केटमध्ये, त्यांना नाव आहे डायरेक्ट सेल्स असोसिएट्स, किंवा एक आता नवीन आणखी छान नाव आहे ते चॅनल पार्टनर. सो वी आर द चॅनल पार्टनर्स फॉर देम. मी त्यांची एक गाडी विकून दिली ना, की मला एक फिक्स अमाऊंट असते. ती मला गाडीचं बुकिंग द्यायच्या आधी ते सांगतात की तू हे पेमेंट मला दिलंस तर तुझे हे एवढे पैसे. तर ते एक माहीत असतं. आता तेही कस्टमरला माहिती असतं. तेवढं त्यांना आता नॉलेज की तितकं नॉलेज. कारण तो ती गाडी 2.5 करोडची गाडी घेताना त्याने खालून सुरुवात केलेली आहेत ना गाड्या घेण्यासाठीचं. कळलं? त्यामुळे तो म्हणजे त्यामुळे शोरूम बरोबर आम्हाला बार्गेन करायचं. त्यामुळे शोरूमचं एक इन्कम आम्हाला मिळतं. लोन तुम्ही जे करता त्या लोनचं आम्हाला काही पर्सेंटेज मिळतं. डिपेंड्स आपण तुम्ही कोणत्या बँकेचं आपण लोन करतोय ते. त्याच्यानंतर आम्हाला मिळतं इन्शुरन्समधून. कळलं? इन्शुरन्स आम्ही जे करतो ना, ते इन्शुरन्स आम्हाला इन्शुरन्स कंपनी परत कमिशन देते. म्हणजे मी तुमच्याकडे ना कुठेच हात घालत नाही पैशामध्ये. पण हे सगळं त्याला माहीत असतं. तो म्हणतो लोन मे करेगा, लोनचं इन्कम गेलं. इन्शुरन्स मे करेगा, इन्शुरन्सचं इन्कम गेलं. मग त्याच्यानंतर शोरूमवाल्याबरोबर पण जे मिळतं ते तो ऑलरेडी त्या शोरूमला पिळून खाल्लेलं असतं त्याने. कळलं? त्याच्यामुळे ना तिथे आम्हाला बार्गेन खूप करावं लागतं. आणि तिथे ना एंड नसतो. म्हणजे मी जर त्याला कोटेशन असं पाठवलं ना व्हॉट्सॲपवरती, आणि आता मोदी गव्हर्नमेंट आणि मोदी ह्याच्यामुळे इतकं फास्ट झालं ना सगळं व्हॉट्सॲपवर सबकुछ. म्हणजे आम्हाला आता कस्टमरची मीटिंगच नाही करावी लागत. म्हणजे माझ्याकडे एक टेस्टिमोनियल आहे, ते पाहिजे मी दाखवेन. मी 1,32,00,000 रुपयाची गाडी जी विकली आहे ना, त्या कस्टमरच्या डिलिव्हरीला तो आणि मी समोर आलो. आणि तोपर्यंत भेटला नव्हता. भेटलोच नाही. वर्डिंग आहे त्याचे, मी तुला ऐकून दाखवतो नंतर. त्याने सांगितलं की मी गाडी आणि प्रसाद दोघांनाही आजच बघतोय, 1,32,00,000 रुपयाचं डील झालंय. कारण सगळं ना डिजिटली झालं ना. ह्याचं पेमेंट आलं, त्याचं पेमेंट आलं, त्याचं पेमेंट आलं. पैसे हातात येतच नाहीत ना कॅशने वगैरे. आणि ट्रस्ट, तुम्हाला ज्याने सजेस्ट केलंय त्याला माहिती आहे की या माणसाने सजेस्ट केलंय म्हणजे भाई काहीतरी वर्द माणूस आहे. आणि कस्टमरला समजता, जेवढा मोठा गाडी घेणारा कस्टमर आहे ना,
तुम्ही त्याच्याकडे 2-4 चुकीची स्टेटमेंट केली ना, यू विल बी आउट. त्याला समज हा लायकीचाच नाही आहे. आणि तो तुम्हाला सांगा येस प्रसाद मैं तुमको बताता हूँ, तो फोनच नाही आहेत परत, संपलं. कारण त्याला कळलं की हा ना मला म्हणजे हा त्याचं तेवढं हेच नाही आहे, म्हणजे पोहोच नाही आहे त्याची गाडी देणं. त्यांच्याकडे बोलणं चालणं खूप विचार करून करावं लागतं. कोणत्याही प्रश्नाचं त्यांना जर नाही आहे ना उत्तर, त्यांना सांगायचं सर आय डोंट हॅव एनी नॉलेज अबाउट दिस, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, आय विल गेट बॅक टू यू ऑन दिस. मी पटकन शोरूमला फोन करेन आणि मग इन्फॉर्मेशन ते त्यांना आवडतं. पण हा सर वो ना वो हो जाएगा सर, वो उसमें होता ही है. अरे होता ही है क्या? तुला जे नाही नॉलेज आणि नंतर तर नाही आहे तर काय करणार? मग प्रॉब्लेम, मग त्याला प्रॉब्लेम येणार ना, आणि ते तुम्हाला द्यावं लागलं मग. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात काहीतरी, पण ते आम्ही नाही करत. आणि त्याच्यामध्ये सगळ्या पूर्ण मुंबईचा डोळा असतो. ही जेवढं आता हे 1,32,00,000 जे डील आहे ना, त्याला संपूर्ण मुंबईचे डोळे होते ना. मला काय असं त्यांनी समोरून फोन केला, प्रसाद आ जाओ ये चेक लेके जाओ हमारा गाडी बुक करो, असं नाही आहे. त्याच्यात सगळ्यात जर काय असेल ना तर कॉम्पिटिशन इन द रेट, हे एकमेव फॅक्टरवरच तुम्हाला या केसेस जिंकता येतात. आणि जितका मोठा कस्टमर असतो तेवढा तो तुमचा ना, म्हणजे त्यांच्याकडे आपण काय म्हणतो रिलेशनशिप किंवा तुम्हाला धरबंद काही नसतो. त्यांना एकच पैसेच समजतात. आत्ता एक नुकतं डील मी एक माझ्या हातातून गेलंय, नुकतं फक्त 10,000 रुपयाने गेलंय, फक्त 10,000 रुपयाने गेलंय. कोट्याधीश व्यक्ती, कोट्याधीश म्हणजे कोट्याधीश, त्यांची अक्षरशः बिल्डिंग आहे शिवाजी पार्कला. 10,000 रुपये म्हणजे काहीच मायने नाही ठेवत त्यांच्यासाठी. पण तिथे ज्या वेळेला पैशाच्या गोष्टी येतात ना, तिथे ती लोक पैसेच जास्त महत्त्वाचे. तू इतना देते तो दे, नाही तो निकल. मग ते हे नाही बघणार की ह्याने अनिकेतच्या थ्रू मला पाठवलं आहे, मग आपण याच्यावर 2 मीटिंग केले आहे, त्या माणसाचा वेळ फुकट गेला आहे, जाऊ दे ना 10,000 काय फरक आहे. नाही, मग तिथे तुम्हाला डील हे तुमचं लोएस्टच असलं पाहिजे. आणि ते कसं, तर ते ट्रॅप तुम्हाला कस्टमरला करता आलं पाहिजे. नाही तर ह्याच्यात काय होतं, ते मी कोटेशन व्हॉट्सअपवर पाठवलं ना की तो म्हणणार ओके ठीक आहे, तो माझं कोटेशन दुसऱ्याला पाठवणार, या रेटमध्ये करून दे, मला हे बघ हे एवढं देतोय, प्रसाद एवढं देतोय. मग अनिकेत म्हणणार सर मैं इससे थोडा कम देत आहे. मग अनिकेतचं कोटेशन तिसऱ्याला, तिसऱ्याचं चौथ्याला, हे संपतच नाही. मग हे संपवण्यासाठी एक टेक्निक आहे ना, ते वापरावं लागतं. ते मी वापरलं म्हणून मला ते डील मदत क्रॅक झालं असं आहे. पण ते प्रत्येकाला सक्सेस नाही होत, कारण संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे ना बाबा त्याच्यावर, असं असतं. आणि त्यांना आणि बरं डील जातं किती हाताने, 20,000 25,000 30,000. अरे 1,32,00,000च्या गाडीमागे 25,000चं डील. आतापर्यंत तुम्ही एवढ्या डील केल्या, म्हणजे तुम्ही 25,000पासून ते 1,32,00,000 पर्यंत एवढ्या डील केल्या, बरोबर. पण अशी एक मला डील सांगा ज्याच्यात पैशाचं प्रॉफिट नाही पण एक समाधान तुम्हाला मिळालं असेल त्या डीलमध्ये. असं जर डील सांगायचं झालं तर सगळीच डील आपल्याला म्हणजे चांगलं समाधान देऊन जातात. पण नुकतंच म्हणजे चलो काय वेळेवर अगदी प्रश्न विचारला, म्हणजे त्या डीलला आता होऊन महिना पण झाला नसावा कदाचित. माझ्याकडे म्हणजे मी सांगायची गोष्ट बघा, मी गाड्या माझ्या ज्या येतात त्या सगळ्या आम्ही प्रॉपर वॉशिंग बिशिंग सगळ्या सर्व्हिसिंग करतो आणि नंतर त्या पॉलिशिंग वगैरे करतो आणि मग त्या रिफर्बिश करून हे करतो. तर जिथे मी माझ्या गाड्या रिफर्बिश करण्यासाठी वॉशिंग सेंटरला नेतो, त्या वॉशिंग सेंटरमध्ये एक मुलगा, त्याने मला तशी, अरे काका तुम्ही तर दर आठवड्याला एक गाडी आणता, अशा गाड्या आहेत किती तुमच्याकडे? त्याला तो प्रश्न पडला. तर त्याला मी म्हटलं की अरे बाबा, मी म्हटलं कार डीलर आहे, म्हटलं माझी जी गाडी तुझ्याकडे धुवून येते ती परत धुवायला येत नाही, कारण ती विकली जाते, परत त्याच पैशातून मी दुसरी गाडी घेतो, त्या तुझ्याकडे येतात. तर त्याने मला इच्छा बोलून दाखवली की मला म्हणतो काका माझ्या ना आईचं स्वप्न आहे की आम्हाला ना एक गाडी घ्यायची आहे आणि मला पण घ्यायची आहे. मी तर आता फक्त 19 वर्षाचाच आहे, पण ना मला पण खूप वाटतं की म्हणजे एवढ्या गाड्या मी धुतो इथे, तर आपली पण एखादी गाडी असावी. म्हणजे जस्ट त्याने ती गोष्ट बोलायला म्हटलं आणि मला आधी वाटलं की गाडी कोणाला नको आहे मार्केटमध्ये, सगळ्यांना हवी आहे. तर मला म्हणाला तुमच्याकडे आहे काय अशी एखादी गाडी? म्हटलं काय बजेट आहे बाबा तुझं? म्हटलं कशातली घ्यायची? नाही अशी ना काहीतरी मस्त ना अशी म्हणजे होंडा सिटी वगैरे असेल अशी. म्हटलं बापरे हा होंडा सिटी म्हणतोय. म्हटलं आणि काय तुझं बजेट वगैरे? काका मी इथे काम करतोय तर
तुम्ही सांगा ना, लाखाच्या आतमध्येच असेल अशी काहीतरी बघा. म्हटलं हां ठीक आहे, म्हटलं हां आपला म्हणतोय ठीक आहे. आणि मी त्या रात्री घरी आलो तर त्याच्या चक्कना आईचा फोन आला त्या मुलाच्या, की मी अशी अशी कुणालची आई बोलते. कुणाल म्हणजे तो गाडी धुणारा मुलगा. म्हटलं बोला. तर कुणाल मला बोलला की तुमच्याकडे काही गाड्या असतात विकायला म्हणून, तर मला त्या संदर्भात बोलायचं होतं. म्हटलं बोला मॅडम. तर मग तिने ना सगळ्यात पहिली बाकी काही सांगायच्या ऐवजी तिची बॅकग्राऊंड मला दिली. ती म्हणते मी ना घरकाम करणारी बाई आहे, तर माझंही स्वप्न आहे की आपली सुद्धा एक गाडी असावी. अरे म्हटलं क्या बात आहे म्हटलं. तर मग मी तिला विचारलं की म्हटलं बरं म्हटलं मी देईन तुम्हाला. तर म्हटलं आणि ना नेमकं त्याने होंडा सिटी म्हणाला आणि माझ्याकडे एक होंडा सिटी असायला. कळलं. ती गाडी आणि विथ CNG वगैरे सगळी होती. त्यांना पूर्ण परफेक्ट अगदी सुटेबल गाडी होती. तर मी ते तिला सांगितलं. तर ते म्हणाले की बघा माझ्याकडे ना आता पैसा पण नाही आहे, मला मी बँकेचं कर्ज काढणार आणि घेणार. तर मग मी तिला सांगितलं की म्हटलं मॅडम म्हटलं ना जी गाडी लाखाच्या आतमध्ये वगैरे असेल ना त्या गाडीला लोन होत नाही. बँकेत तुम्ही जाऊन नाही मॅनेजर ओळखीचे तर ते मला करून देतील. म्हटलं ठीक आहे. मग ती बँकेत गेली, लोन काही झालं नाही. मग तिने मला तेही सांगितलं. पण ती हिंमत नाही हरली ती बाई. आणि ते थांबा मी काहीतरी करते, तुम्ही ती गाडी देऊ नका कोणाला. मी ना अजिबात सिरियसली घेतलेली नव्हती ती गोष्ट. पण परत ना 2 दिवसांनी त्यांचा फोन आला, माझी पैशाची व्यवस्था झाली, आपण कधी ती गाडी मला देऊ शकता. कळलं. आणि मग मी त्यांना नेऊन दाखवल्या क्षणीच त्यांच्या डोळ्यामध्ये जी काय चमक होती ना की अरे क्या बात आहे, आता आपल्याला ही गाडी मिळणार. मग ट्रायल वगैरे मारून आलो, गाडी आवडली त्यांना. आणि मग ना रेटमध्ये ती जमत नव्हती थोडंफार, कारण ती घरकाम करणं म्हणजे विचार करणं आणि तो मुलगा तिथे गाड्या धुणं. तर मग मी शेवटी ना म्हटलं माझं प्रॉफिट जाऊ दे, म्हटलं मला जरी ह्यात 4 पैसे घालावे लागले ना तरी मी घालेन, पण आज ना म्हटलं या बाईचं स्वप्न पूर्ण करेन. कारण 1.5 करोडची गाडी विकणाऱ्या माणसाला त्याच्या घरात ऑलरेडी डझनभर गाड्या असतात. त्यांना त्या काय काय वेळेला त्या डिलिव्हरी घ्यायला कस्टमर येत पण नाही. तो म्हणतो खाली वॉचमनकडे दे चावी आणि तू निघून जा असं असं. आणि ही गाडी होती ना तर त्यांना ज्याला ती मी गाडीची डिलिव्हरी द्यायला गेलो मस्तपैकी, आणि मी म्हणजे गाडी स्वस्तातली आहे म्हणून कशीही द्या नाही, आमच्याकडे 25,000च्या गाडीची डिलिव्हरी आणि 1.5 करोडच्या गाडीची डिलिव्हरी ही सेमच असते. माझ्यासाठी तो कस्टमरच आहे, त्याच्या डोळ्यात मला तो आनंदच बघायचा आहे. मग त्यांच्यासाठी मी चांगला म्हणजे माटुंगा मार्केटमधून 500 रुपयाचा हार वगैरे आणला, तो घातला. आणि विचारा ना त्या बाईने स्वतः पण त्या आपली गाडी आज येते डिलिव्हरी म्हणून तिने तिचा हार आणला होता, तो पिशवीतच ठेवला. कारण तिने विचारे ना एक 50-100 रुपयाचा हार आणला होता. आणि तो हार मग मी म्हटलं की हा काय, तर म्हणते नाही तुम्ही एवढा मोठा हार घातला तर तो मी दाखवूच नाही शकले. मग तो पण हार त्यांचा घातला, त्यानं बुके दिला, देवळात गाडी नेली. आणि ती जी डोळ्यात चमक होती ना आय स्वेअर सांगतो. आणि त्यांनी जे सॅटिस्फाय होऊन, म्हणजे तिचे मिस्टर पण ना सिक्युरिटी गार्ड आहेत. श्रीमंतांना तर सगळ्याच गाड्या विकतात यार. आणि मी त्या पोराला सांगून म्हटलं काय झालं तर मला सांग, कदाचित ना त्या गाडीचा पुढचा मेंटेनन्स पण काय आला ना तर तो पण मी करेन. कळलं. कारण त्यांचं ना एक ते स्वप्न झालंय पूर्ण, आणि त्या स्वप्नाला जर आपण हातभार लावला ना तर त्याच्यासारखं सुख काहीच नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना पैसाच कमवायचा नसतो. तुम्ही थोडेफार ब्लेसिंग्स आशीर्वाद जर कमवलेत ना तर ते तुम्हाला खूप लांबपर्यंत घेतात, असं माझं तरी तत्व आहे आणि मी समजतो. सो हे मला कायमचं म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीतलं सगळ्यात बेस्ट डील जर का काय असेल तर मला मी प्रत्येकाला गाड्या देताना लोक हेच सांगतात की तुम्ही आमचं स्वप्न पूर्ण केलं. पण हे जे स्वप्न पूर्ण केलं ना ते आउट ऑफ द वे जाऊन केलं. मी त्याच्यात प्रॉफिट नाही कमवलं, काही नाही, पण तो आनंद कमवला. मस्त. नाही मला पण खूप आवडलं. येस, फोटो आहेत माझ्याकडे, तुला मी ते पाठवेन. नक्की नक्की मला पाठवा. असं. आणि तुम्ही सॅटर्डे क्लब बरोबर जोडलेले आहात, नेटवर्किंग ग्रुप आहे आपला सॅटर्डे क्लब. तर ह्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत किती कार डील केल्या आणि सॅटर्डे क्लबचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमचा कसा आहे? सॅटर्डे क्लब म्हणजे ऑफकोर्स मी आज जो इतका मोठा जो झालो आहे, आणि आता ही जी 1.5 करोडची पण जी 1,32,00,000ची गाडी विकली ते पण मला सॅटर्डे क्लबनेच दिलेली आहे. सॅटर्डे क्लबचा प्रवास माझा 2013ला सुरू झाला. म्हणजे माधवराव भिडेंचा जो 2000 साली स्थापन झालेला क्लब होता तो 2013पर्यंत एक 16 चॅप्टर आणि 318 मेंबर. ह्या प्रवासात मी त्या बोटीत चढलो आहे, म्हणजे सॅटर्डे क्लबच्या बोटीत चढलो आहे, आणि तिथपासून माझा प्रवास आहे. आज जवळजवळ आपल्याकडे सॅटर्डे क्लबचे नाही म्हणाला 125च्या वर चॅप्टर्स आहेत आणि 4,500च्या वर मेंबर्स आहेत. पण मला परत जसं मगाशी बालमोहनचं म्हटलं, आम्हाला दादासाहेब रेगेंचे आशीर्वाद लाभले,
तसं सॅटर्डे क्लबमध्ये मला जवळजवळ 13 ते 2018 5 वर्ष मला माधवराव भिडे हे काय म्हणजे वादळ होतं, ते वादळ मी अनुभवलं आहे. वादळ म्हणजे मराठी माणसांसाठी काहीतरी करणारं वादळ. नाही तर लोकांना वादळ म्हटलं म्हणजे वेगळं वाटेल, पण त्यांनी मराठी माणसासाठी काय करता येईल हे बघितलं आणि ते जे होतं, तर त्या ह्याच्यामध्ये 16 चॅप्टरपासूनचा माझा प्रवास आहे आणि आज इथपर्यंत आहे. आणि आज परत सांगायला अभिमान वाटेल की मी साधारण 46 चॅप्टरमध्ये आज माझ्या गाड्या फिरत आहेत. 125 पैकी 46 चॅप्टरमध्ये मी माझ्या गाड्या फिरत आहेत आणि रकमेने म्हणशील तर 20 कोटीच्या वर व्यवसाय केला आहे. अरे वा. येस. आणि त्याच्यात पण रिपीट बायर भरपूर आहेत. म्हणजे अगदी वास्तू रविराज अहिरराव हे माझे रेग्युलर आणि म्हणजे कायमचे ग्राहक आहेत. सॅटर्डे क्लबचे ते मेंबर आहेत आणि त्यांना मी एकदा सर्व्हिस दिली आहे, ती त्यांना आवडली आहे. आता गाडी हा त्यांच्याकडे विषय निघाला की माझ्याशिवाय दुसरं नाव येत नाही. संदीप कुलकर्णी ॲक्टर यांना गाडी दिली आहे, ती पण मला सॅटर्डे क्लबमुळे मिळाली आहे. आमचे विनीत बनसोडे आमचे जे ट्रेनर आहेत त्यांच्या सगळ्या गाड्या माझ्याकडून येतात. अरे एवढं सगळं सांगण्याचं, माधवराव भिडेंना 2016 साली गाडी मी दिली आहे. अरे वा. म्हणजे त्यांचे आशीर्वाद तर लाभलेच मला, पण त्यांच्यावर काम करायलाही खूप छान वाटलं. म्हणजे असे बाजूला बसून ते असे खांद्यावर हात टाकून जे 4 शब्द बोलायचे ना, ते अजून कानात आहेत. असं आहे. सो हा असा सगळा प्रवास सॅटर्डे क्लबचा. मस्त मस्त. म्हणजे आज 13 वर्षामध्ये इथपर्यंत मजल गाठली. आमच्याकडे एक एलिट म्हणून चॅप्टर आहे, ज्याच्यात म्हणजे काही बिझनेस म्हणजे जास्त टर्नओव्हरमध्ये बिझनेस करतात. तिथे साधारण माझ्या 10-12 गाड्या तरी माझ्या त्या एलिट चॅप्टरमध्ये सुद्धा आहेत. ट्रस्टींपैकी सगळे मला ओळखणार आहेत. म्हणजे सॅटर्डे क्लबमध्ये असा व्यक्ती असाच एखादाच असेल जो मला ओळखत नाही, असं. आणि येईल तो माणूस जोडत चला. क्रॉस चॅप्टर आम्ही करत राहतो, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर हे मिळतं. सो सॅटर्डे क्लबचा मला माझ्या यशामध्ये सॅटर्डे क्लबचा वाटा आहे. सिंहाचा आहे म्हटलं तरी चालेल. आता नवीन मुलं जी येत आहेत, ज्यांना कार डीलिंगमध्ये किंवा या सगळ्या व्यवसायात यायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल आणि त्यांनी पुढच्या 5 वर्षात ह्याच्यातून किती इन्कम कमवू शकतात आणि ते कुठे स्वतःला बघू शकतात पुढच्या 5 वर्षात, जी नवीन मुलं येत आहेत? बिझनेस, कारच्या बिझनेसमध्ये अजूनही येऊ शकतात. म्हणजे मी त्या दिवशीच आता मी बऱ्याचशा नेटवर्किंग ह्याच्यावरती आहे. एक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून पण आहे आपलं, त्याचा पण मी मेंबर आहे. एक सुपर पॉवर अलायन्स म्हणून एक ग्रुप आहे, त्याचा मेंबर आहे, तिथे पण मी मेंटॉर म्हणून आहे. तर त्या दिवशी त्या ग्रुपवरती मी टाकलं होतं की आज जर नवीन कोणाला कार डीलर बनायचं असेल, नवीन होतं करू मुलांना, तर त्यांना मी पूर्ण मार्गदर्शन करायला तयार आहे, फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे पूर्ण लाईन त्याला स्टार्ट टू एंडपर्यंत मी शिकवेन आणि त्याला इंडिपेंडंट कार डीलर बनवेन. अगदी मला जे नॉलेज मिळालं ते माझ्याबरोबर जाण्यापेक्षा मला काय वाटतं माहिती आहे, माझ्याकडून आणखी 10 कार डीलर जर मी निर्माण करून गेलो ना, तर ते माझं सक्सेस आहे. कारण माझ्याबरोबर माझं नॉलेज नेऊन ते संपलं ना आपण. आणि मला जे आत्मसात करायला 25 वर्ष लागली ना, ते त्यांना मी रेडीमेड देऊ शकेन. म्हणजे जे डूज अँड डोंट्स, कळलं, हे करा, हे करू नका, तर तुम्ही एस्टॅब्लिश बिझनेसमॅन व्हाल. मला हे सगळं नॉलेज एक फटका खाऊन शिकलोय मी. म्हणजे कुठची तरी चुकीची गाडी घेतली की लॉसमध्ये जातो आपण. मग ती गाडी का नाही घ्यायची, मग ती कशी चेक करताना मी कुठे चुकलो, हे सगळं देऊ शकतो. आणि शॉर्टकट नाही आहे, परत एकदा सांगतो, गाडीचा बिझनेस नाहीच, कोणताही बिझनेसला ना शॉर्टकट नाही. तुम्ही एका रात्रीत श्रीमंत नाही होऊ शकत. इट्स अ प्रोसेस की तुम्हाला त्या प्रोसेसमधूनच आहे. डायरेक्ट तुम्ही शाळेत ॲडमिशन घेतलं तर तुम्ही पहिलीतून 10वीची परीक्षा नाही देणार ना. पहिली तुम्ही कितीही हुशार असलात तर तुम्हाला 10वीच्या पेपराला नाही बसवणार. पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, त्याच प्रकारे तो प्रवास आहे. आणि लोकांना गंडवू नका. परमेश्वर वर बसलाय, तो तुम्हाला बघतोय. तुम्ही जे लोकांना देणार आहात ना, ते दुप्पटीने तुम्हाला परत मिळणार आहे. मी जर तुला आनंद दिला ना, तर तो आनंद मला दुप्पटीने मिळणार. मी तुला दुःख दिलं तर ते पण दुप्पटीने, मी तुला फसवलं तर ते पण मला दुप्पटीने कोणतरी परतफेड करणार आहे. सो तुमच्याकडे चॉईस आहे ना, तर चुकीच्या मार्गाला जाऊ नका, शॉर्टकट मारू नका. चांगले कस्टमर आहेत ना, तुम्हाला येतात तुमच्यापर्यंत शोधत, आणि तुम्ही त्यांना चांगली सर्व्हिस दिलात ना, तर कस्टमर शोधत येणार. म्हणजे मी असंच मस्तीमध्ये आमच्या मित्रांना सांगतो, मी आज बिल्डिंगच्या टेरेसवर पाण्याच्या टाकीवर जरी जाऊन बसलो ना, तर तिथे लोक मला शोधत येतील की गाडी लेने का, मेरे को प्रसाद से लेने का.
कळलं? तर मी काय फार जादू नाही केलेली आहे, पण एक तुम्ही त्यांना टच, पर्सनल टच म्हणा, त्यांना जी माहिती आहे ती द्या, त्यांना प्रॉपर जर सर्व्हिस दिलीत ना, तर लोक तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवतात आणि लोक तुमचे रिपीट बायर होतात. आणि ज्या वेळेला तुमचे रिपीट बायर असतात ना, त्याला तुम्ही समजा की तुम्ही योग्य ट्रॅकवर चाललेले आहात. तुम्हाला सोडून एक एक कस्टमर चालले, तुम्हाला दरवर्षी दर ह्याला नवीन शिकार करायची आहे ना, तर तुम्ही जंगलचा मार्ग चुकलेला आहात. कळलं? तुम्हाला तीच लोक तुम्हाला परत परत हे करतात. कारण गाडी आता अशी गोष्ट झाली ना, की लक्झरी आयटम झाल्यात. आणि आधीपर्यंत मी बघत होतो ना, लोकांनी एकदा गाडी घेतली की त्याचा विकण्याचा टर्न ना 7 ते 8 वर्षांनी यायचं. आता तो टर्न 3 वर्षांनी आलाय. म्हणजे माझ्याकडे काही कंपन्या अशा आहेत ना, मी तर 5 एक कंपन्यांचं तर मी ऑथोराइज वेंडर आहे. म्हणजे त्यांच्या कंपनीत जर यूज कार विकायला निघाली ना, तर त्या कंपनीचा कॉल मला असतो की प्रसाद या, तुम्ही गाड्या चेक करा, ऑन दी स्पॉट पैसे द्यायचे, गाड्या घेऊन यायच्या. असं आहे. तर ते ऑथोराइज वेंडर तुम्हाला होत येतं. पण हे सगळं रेप्युटेशन तुम्हाला कमवावं लागतं, त्यांना सिद्ध करावं लागतं. आणि एक मिस्टेक यू विल बी थ्रोन आउट ऑफ द मार्केट. आणि लोकांना कळतं, कस्टमरलाही कळतं की तुम्ही याच्यामध्ये हे केलं. गाडी फसवलेली ना, एखाद्याचं कोणतरी, आता ही जी मगाशी मी उदाहरण सांगितलं, त्या बाईला ना मी चुकीची गाडी विकू शकलो असतो, पण ती ज्या वेळेला कधी दुसऱ्या गॅरेजला ती गाडी घेऊन जाईल, त्यावेळेला तो त्याची पिसं काढून तुम्हाला सांगणार आहे की मॅडम ही गाडी ना ॲक्सिडेंटल होती, ही फुटलेली आहे, हे झालेले ते झाले. ती बाईला काय त्यावेळेला विचार करेल? आणि तिने एकदा तुमच्याविषयी मनात हे केलं ना की ते तुम्हाला पोचतं. तर नका, लोकांच्या बददुआ घेऊ नका, लोकांची हाय घेऊ नका. चांगल्या गाड्या आपण देतोय ना, आणि गाडी हे लक्झरियस क्षेत्र आहे ना, त्यांना चांगलं द्या, त्यांची स्वप्न पूर्ण करा आणि तुमचं पण स्वप्न त्याच्यात ऑटोमॅटिक पूर्ण होतं. बरोबर. आज मी BMW मर्सिडीज गाड्या देतो ना, तर कस्टमरच्या आधी मला चालवायला मिळतात. याच्यापेक्षा आणि काय सुख आहे? दरवेळेला म्हणजे माझ्याकडे आता जवळजवळ नाही म्हणाला 6 ते 7 गाड्यांचा स्टॉक असतो. दर आठवड्याला नवीन गाड्या असतात माझ्याकडे. असं. अच्छा, आता आपले जे ऑडियन्स बघतायत हा आपला पॉडकास्ट, त्यांना जर कोणाला नवीन किंवा सेकंड हँड गाडी घ्यायची असेल, तर तुम्ही अशा 3 टिप्स काय द्याल की ज्या त्यांनी काळजी घ्यावी त्या गोष्टींची? पहिलं मी सेकंड हँडचं सांगतो. सेकंड हँड गाड्या घेताना ना, कित्येक लोक ना, म्हणजे कंपॅरिझन करताना फक्त कॉस्ट कंपेअर करतात की अनिकेतकडे 2015ची वॅगनार एक 2 लाखाला आहे, प्रसाद माडेश्वरकडे 2015ची वॅगनार 2.25 लाखाला आहे. तर ते 25,000 का जास्त आहेत ना, ह्याचं महत्त्व पहिलं समजून घ्या. ती गाडी अनिकेतची जी आहे ती 2 लाखालाच आहे, पण त्याचा इन्शुरन्स नाही आहे, सो प्लस 10,000. त्याचे टायर्स खराब आहेत, प्लस 10,000. कळलं? आणि नंतर त्याच्यामध्ये काही मेकॅनिझमचा प्रॉब्लेम आहे, तर प्लस 5,000. म्हणजे तुम्ही अनिकेतकडून गाडी घेतली आहे आणि त्याच्यावर 25,000 खर्च करून तुम्ही 2.25 लाखालाच गाडी घरात आली. पण लोक काय करतात ना, फक्त ते प्राइस फॅक्टर बघतात की माझी 2 लाख, ह्याची 2.25 लाख. तर आपण ना त्या गाडीला जास्त पैसे का देतो हे तुम्ही विचार करा. आणि काय काय प्लस पॉईंट आहेत ना, ते तुम्ही जाणून घ्या. नाही माहिती, मला विचारा. माझा मोबाईल नंबर तुम्हाला देऊन ठेवतो, त्या नंबरवर मला विचारा, मी तुम्हाला सांगेन. मी फ्री ऑफ चार्ज गायडन्स देईन. कळलं? की ही का घ्यावी आणि काय न घ्यावी म्हणून. आणि विकताना, सेकंड हँड गाडी विकताना आणखी आता सध्या एक नवीन मार्केटमध्ये आलेत की बऱ्याचशा ना ऑनलाईन कंपन्या आल्यात. ऑनलाईन गाड्या विकणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत ना, त्यांच्याकडे गाड्या विकायला गेल्यानंतर ना, त्या ट्रान्सफर होण्याची शाश्वती कमी असते. अच्छा. हां, कित्येक वेळा गाड्या ना, कारण ते कसे, त्यांनी तुम्हाला ऑन दी स्पॉट पैसे दिले, गाडी ताब्यात घेतली म्हणजे डील संपलं नाही. लक्षात घ्या, बऱ्याचशा लोकांचं मिसअंडरस्टँडिंग काय आहे ना, की मी गाडी विकायला निघालो, मला पैसे मिळाले, गाडी त्यांनी घेतली, माझा विषय संपला. नाही, गाडी जोपर्यंत तुमच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर चढत नाही तोपर्यंत जबाबदारी तुमची आहे. देव न करो त्या गाडीमध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, माणूस गतप्राण झाला, गेला, किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्या गाडीतून काहीतरी चोरीचा माल गेला, स्मगलिंग झालं, किंवा चुकीची काहीही गोष्ट जर त्याच्यात झाली ना, तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे. गाडी तुमच्या नावावर आहे. पोलीस पहिले येऊन तुमच्या घरातून तुम्हाला उचलून जेलमध्ये टाकणार. मग तुम्ही तुमचा वकिलांना सिद्ध करा की ही गाडी मी अमुक अमुक कंपनीला दिली होती, मग ते पुढे असं झालं, पण पहिले तुम्ही जेलमध्ये 2 रात्र काढणार आहात. हे मान्य आहे का तुम्हाला? गाडी 10, 15,000, 20,000 ना, ते तुम्हाला त्यावेळेला आठवणार की अरे, गाडी ना तुम्ही ओळखीत, म्हणजे जो तुम्हाला ज्ञात असलेला डीलर कोण आहे, ज्याला तुम्ही, माझा मोबाईल नंबर गेले 25 वर्ष सेम आहे. कळलं? तर मला रात्री 2 वाजता जरी फोन केला तर मी तो फोन उचलणार आहे. ह्या कंपन्यांमध्ये काय होतं ना, डील करणारा माणूस हा 6 महिन्यानंतर त्या कंपनीतच नसतो.
आणि ह्यांचे ओनर तुम्हाला कधीच सापडत नाहीत, कारण त्या कंपन्या आहेत ना, त्याचे ओनर कुठे कुठे दिल्ली, चंदीगड, इकडे तिकडे बसलेले असतात. काही फॉरेनचे पण कंपन्या आहेत ज्यांचे इन्व्हेस्टमेंट म्हणून ते फक्त हा बिझनेस करतात. मग तिथे तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं आणि त्याच्यात तुमचा पैसा प्रचंड खर्च होतो. म्हणून आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही अशा ठिकाणी विका, 5,000 10,000 कमी मिळाले तरी चालतील, पण ती गाडी तुमची ट्रान्सफर होते की नाही. मी ज्या गाड्या लोकांकडून घेतो त्या गाड्या माझ्या कस्टडीमध्ये असतात. माझ्या व्यतिरिक्त त्या गाडीची चावीसुद्धा कोणाला मिळणार नाही. कळलं? म्हणजे माझ्याकडे कोणतरी आला मित्र, प्रसाद जरा गाडी दे, मी अनिकेतची गाडी माझ्याकडे घेऊन ठेवली आहे आणि ती घेऊन दुसरा कोणतरी जाईल, नाही, मी त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. मला स्वतःला द्यायची तर मी माझी गाडी देईन त्याला, पण माझ्याकडे विकायला असलेल्या गाड्या मी कधीही कोणाला देत नाही. आणि त्या गाड्या ज्याला विकल्या ना त्याला ट्रान्सफर केल्याशिवाय आम्ही गाड्या देत नाही. सो हे झालं यूज कार विकण्याचं आणि घेण्याचं हे. आणि न्यू कारमध्ये ना तुम्ही म्हणजे चांगली डील मार्केटमध्ये असतात, पण बऱ्याचशा गोष्टी ना हिडन त्याच्यात गोष्टी असतात. त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की ॲक्सेसरीजमध्ये हे होतं कित्येक वेळा, किंवा काही वेळेला कंपेअर करताना परत तेच होतं की फक्त ही कॉस्ट आणि ती कॉस्ट, तर त्याचं बायफर्केशन चेक करा. आता त्या दिवशी माझ्याकडे एक डील होतं, तो कस्टमर म्हणतो, प्रसाद तेरा गाड़ी ना 29,000 से ज़्यादा है, मेरे को 29,000 उधर ना कम मिल रहा है. म्हटलं ऐसा नहीं हो सकता सर. तर ऐकायला तयार नाही. म्हटलं सर एक काम करो ना, उनका कोटेशन भेजो. आणि त्याचं कोटेशन पाठवल्यानंतर कळलं माझे 29,000 जे होते ते एक्सटेंडेड वॉरंटी त्यात लावलेले होते. मग मी ते त्याला सांगितलं की सर आपको ये नहीं चाहिए तो ये मैं नहीं लगाएगा. झाले, माझी कॉस्ट आणि त्याची कॉस्ट सेम. पण लोक बघताना मी तेच म्हटलं, प्राइस फॅक्टर फक्त बघतात, टोटल खाली बघतात. वरचे कंपॅरिझन करा तुम्ही, सगळे फिगर मॅच करा तुम्ही. एक शोरूम किती आहे, इन्शुरन्स किती आहे, इन्शुरन्स 1+3 आहे की 3+3 आहे. आज मार्केटमध्ये ना खूप आहेत गोष्टी. RTOची कॉस्ट चेंज होत नाही, एक शोरूमची कॉस्ट चेंज होत नाही, पण बाकीच्या ॲक्सेसरीज कित्येक वेळा लोकांना लावलेल्या असतात. त्याच्यामध्ये नको आहेत तरी ॲक्सेसरीज लावले जातात. 35,000 रुपयाच्या ॲक्सेसरीज काय देतात, काय गरज नसताना त्या ॲक्सेसरीज गळ्यात मारल्या, म्हणजे त्या नको म्हणायची तुम्ही तयारी ठेवा. असं सगळं आहे. तर त्याच्यासाठी परत तुम्हाला तर कोणाला गायडन्स हवं असेल तर ते मी द्यायला तयार आहे. अगदी हे फक्त प्राइस फॅक्टर तुम्ही चेक करू नका. आता खूप साऱ्या एजन्सीज आहेत आपल्याकडे ज्या कार डील करतात, कार सेल करतात, पण लोकांनी प्रसाद सरांकडेच काय यावं, काय असं स्पेशल आहे? ओके, मला म्हणजे आता तुम्ही म्हणते की प्रसाद सरांकडे काय यावं ना, तर ऑलरेडी लोक येतातच आहेत. याचं रिझन काय माहिती आहे? ते सगळ्यात पहिलं मगाशी जे सांगितलं, प्रामाणिकपणा, क्रिस्टल क्लिअर डील, ट्रान्सपरन्सी आणि कार किंगडमची गाडी म्हणजे ॲक्सिडेंट विरहित आणि योग्य कागदपत्रासहित अशीच असणार. आणि ह्याच्यात जर तफावत आली तर 25,000 रुपयाचं सर्टिफिकेट तुम्हाला आहे, ते तुम्ही देऊन कधीही तुमचे 25,000 नेऊ शकता. कारण तुम्हाला ज्या गाड्या घ्यायच्या आहेत ना, त्या गाड्या आम्ही सेकंड हँड गाड्यांबद्दल म्हणतो. सेकंड हँड गाड्या तुम्हाला घेण्याच्या आधी मी ज्या वेळेला त्या गाड्यांमध्ये पैसे घालतात, माझी जवळ 25-1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यात आहे. तर त्या गाड्या घेताना ना तुम्ही ज्या गोष्टी नाही बघितल्यात ना, त्या गोष्टी मी बघून मोकळा झालो आहे. माझ्याकडे आणखीन एक मगाशी सांगता सांगता पण आपलं एक राहिलं, आमच्याकडे 125 चेक पॉईंटची लिस्ट माझ्याकडे रेडी आहे. तुम्ही जर तुम्हाला सेकंड हँड गाडी कुठून घ्यायची आहे ना, तर ती गाडी मी तुम्हाला चेक करून देऊ शकतो फक्त 1,000 रुपयात. फक्त 1,000 रुपयात तुम्ही गाडी कुठेही सांगा आहे ती, तिथे जाऊन माझा माणूस बघणार आणि तुम्हाला ना रिपोर्ट देणार संपूर्ण, आणि ही गाडी घ्यावी तर का घ्यावी आणि ही गाडी नाही घ्यावी तर का नाही घ्यावी. आणि त्याचा रेट तुम्ही मला नाही सांगणार, त्याच्या खाली आमचा एक टेंटेटिव्ह प्राईस, बेस्ट कार असेल तर ही प्राईस, गुड कार असेल तर ती प्राईस, आणि सोसो असेल तर ही प्राईस, हे पण आम्ही त्याच्यात देतो. कळलं? तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्यात, आमच्याकडे आम्ही त्या RTO फाईन्स त्याच्यात आहेत की नाही, त्याच्यावर त्या गाडीवर काय कांड झालेत की नाही, ते सगळं आम्ही चेक केलेलं असं. म्हणजे तुमच्या ज्या चिंता आहेत ना त्या पहिल्या आम्ही मिटवून टाकल्यात. तुम्ही पैसे देऊन फक्त गाडी घरी न्या, मस्तपैकी पेट्रोल डिझेल भरा आणि चालवा फिरा. त्यातले जे काय सगळे म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आम्ही ऑलरेडी सॉल्व्ह करून ठेवले. आणि कोणतीही सेकंड हँड गाडी घेतल्यानंतर ना मी पहिली ती मुद्दाम लॉंग ड्राईव्ह मारून येतो. मला त्याच्यामध्ये कळतं की ह्याच्यानंतर ना 2-3 महिन्यात जो प्रॉब्लेम येणार आहे ना, तर तो प्रॉब्लेम मी आधीच सॉल्व्ह करून ठेवतो. आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की माझ्याकडून गाडी घेतला तर 1-1.5-2 महिन्यामध्ये जर का काही प्रॉब्लेम्स आले ना, तर त्या प्रॉब्लेमची जबाबदारी पण आम्ही घेतो. मी कित्येक उदाहरणं दाखवेन की गाडी घेतल्यानंतर AC बंद झालं, सर बोंबाबोंब नाही, फक्त गाडी पाठवा, AC चालू करून येईल. प्रसाद गाडी घेतली, बॅटरी गेली, सर
बोंबाबोंब नको, भांडाभांड नको, गाडी पाठवा, नवीन बॅटरी येईल. आता तर आम्हाला कुठे जावं पण लागत नाही, बॅटरीवाला माणूस डायरेक्ट घरी पोचतो. त्यामुळे कस्टमरला ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिल्यात ना, त्याला ना पीस ऑफ माइंड हवं आहे. तो कस्टमर तुमच्याकडे येणारच आहे. बाकीच्या ठिकाणी तसं होत नाही. आणि आमची पर्सनलाइज सर्व्हिस, मला कोणत्याही क्षणी कधीही फोन केला तर मी जरी मुंबईत नसलो तरी मी तुमचे ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ शकतो. आता मला तुम्हाला शेवटी विचारायचं आहे की कार्स किंगडम हे काय, म्हणजे काय असं नाव असं का ठेवलं, किंवा कार किंगडमचा जन्म 7 मे 2008ला झालाय. तर त्यावेळेला नाव काहीतरी ठेवायचं होतं. तर मी खूप विचार केला, म्हटलं काय, कार तर पाहिजे. स्टार्टिंगला कार हे तर नाव आहे, मग कार वर्ल्ड, कार नेचर, कार प्लॅनेट हे ते. तर काहीतरी बघता बघता मला अचानक ना ते किंगडम हे नाव सुचलं. म्हटलं अरे हा, किंगडम म्हणजे एक चांगलं नाव कॉम्बिनेशन होईल ना, म्हटलं कार आणि किंगडम. आणि आज ते नावाचं आज आपल्याकडे संपूर्ण हे आहे, म्हणजे ते नाव आज कुठेच नाही आहे कोणाकडे. बरोबर, असं आहे. आणि आपले जे ऑडियन्स बघतायत, हां. ज्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, कार्स किंगडमला कॉन्टॅक्ट करायचं आहे, तर ते Yes. कसे तुम्हाला अप्रोच करू शकतात? म्हणजे मोबाईल नंबरवरून करू शकता कॉन्टॅक्ट. आमचं व्हॉट्सॲप मार्केटिंग असतं, आमचं फेसबुक मार्केटिंग असतं. बाकी आमचे म्हणजे माउथ टू माउथच माझ्याकडे भरपूर हे आहेत लोक कनेक्टेड, किंवा रिपीट बायर माझ्याकडे. म्हणजे जे 3 प्रकारचे स्रोत माझ्याकडे जे आहेत ना माझा बिझनेस वाढायला. एक तर माउथ टू माउथ, म्हणजे एकाला सर्व्हिस तुम्ही चांगली दिली की 2 जणांना तो आणून सोडणार आहे. प्लस हे नेटवर्किंगमधून मी मगाशी म्हटलं ना, मी BNIचा पण मेंबर होतो 2010 ते 2013. म्हणजे आजपासून 11 वर्षापूर्वी मी BNI सोडले, पण मी BNIच्या माणसांना अजूनही गाड्या विकतोय माझ्या त्या चॅप्टरमध्ये. तर ते तिथून आहेत. आणि बाकी तुम्ही ज्याचं सोशल मीडिया मार्केटिंग आपण जे करतो तिथूनही ती लोक येतात, पण ते रिव्ह्यू बघून येतात. तर रिव्ह्यूज तुमचे चांगले पाहिजेत. म्हणजे आज माझ्याकडे जे अनोळखीतला अनोळखी कस्टमर जो असतो ना, तो मला ज्याला कॉन्टॅक्ट करतो आणि सांगतो सर तुमचे रिव्ह्यूज बघितले, तुमचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत, तर माझं हे डिसाइडेड आहे की गाडी तुमच्याकडून घ्यायची, फक्त ती माझ्या बजेटमध्ये आणि याच्यामध्ये बसली नाही. तर हे तुम्ही नाव कमवा. नाव कमवलं तर ते तुम्हाला लास्टपर्यंत, शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. नाव खराब केलं तर तुम्ही मार्केटमधून तुमचा गाशा गुंडाळून जाणार आहात. मी आज मध्ये आता 2 वर्ष कोरोना येऊन गेला, माझं ऑफिस चेंज झालं नाही, माझं ऑफिस तेच, माझा मेल ID तेच, माझा मोबाईल नंबर तेच, सब कुछ सेम, काहीही बदललं नाही. हे जस्ट बिकॉज तुम्ही जे चांगलं काम करून ठेवलं त्याच्यामुळे. सो आज आपण ह्या गप्पा मारल्या, ह्या तुम्हाला कशा वाटल्या? अरे एकदम, म्हणजे काय म्हणतो आपण, खूप छान वाटलं, एकदम मन मोकळे. असं काहीतरी मला असं, म्हणजे ते परत असं माझं सगळं ते म्हणजे ना फ्लॅशबॅकमध्ये असं ते गेलो मागे. म्हणजे अगदी 98 पासून सुरू होऊन त्याच परत 2025 पर्यंत आलो. माझं स्वतःलाच ते असं, म्हणजे जर काय त्याच्यावर धूळबीळ झाली असेल तर ती धूळ झटकून किंवा असं ते मरगळ झटकून आज परत एकदा मला ते असं सगळं बूस्ट झाल्यासारखं वाटतं. सो त्याचं क्रेडिट बाबा तुला जातं. थँक्यू. तुम्ही इथे आलात आणि वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी, पुढच्या तुमच्या भविष्यातल्या गोलसाठी तुम्हाला खूप शुभकामना. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.